मंडळी, सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या श्रावण महिन्यामध्ये मनोरंजनाचे सणवार घेऊन सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, हास्याला कारुण्याची किनार असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा शोकसभेला हास्याची किनार लाभते तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी कलाकार. राजपूत सांभाळा. राऊत राऊत तिकडे. खरात मॅडम, सांभाळा स्वतःला. तुमच्या रडण्यामुळे शोकसभा कमी आणि पोल्ट्री फार्म जास्त वाटतो. रडू द्या ना त्यांना, मन मोकळे प्राणांनी रडू तरी द्या. मॅडम, खरात मॅडम, विशाल सरांच्या वाईफ या आहेत, तुम्ही सांभाळा त्यांना. सॉरी मॅडम, मॅडम तुम्ही सावरा स्वतःला मॅडम. मॅडम स्वतःला ठीक आहे मॅडम. विशाल सर काय फक्त तुमचे पती नव्हते काय? खरात मॅडम तुमचा स्ट्रेस चुकला बरं का. मॅडम त्यांना म्हणायचंय की विशाल सर फक्त तुमचे पती नव्हते तर आमचे बॉस पण होते. नुसते बॉस नव्हते, नुसते बॉस नव्हते, बाप होता तो माझा. आई नाही, तसं बाप नाही. मला बापा समान म्हणजे बाबांसारखे, वडिलांसारखे होते ते. मला बोट धरून मला सगळी कामं शिकवली, ऑफिस मधले, आणि आता निघून गेले. बारक्या, ये बारक्या, 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 चंडपणा करू नकोस बारक्या. तुला 5 मिनिटं दिली, 5 ची 10 मिनिटं गेलेली आहेस. थांबा ना जरा. अरे बाबा, मी यम ना, यमाचा असिस्टंट आहे. जास्त वेळ थांबता येत नाही बाबा मला. प्लीज थांबा ना. माझी शोकसभा आहे ना, मला शोकसभेत काय म्हणतात माझ्याबद्दल हे ऐकायचं आहे ना. अरे तसं नाही बाबा, लेट झाल्यानंतर मला तिकडे वर फाईन लागतो माहिती आहे. 5 मिनिटं थांब. चल वर चल. नाही चल तू. अगदी 3 मिनिटात. फार छान चाललंय माझं स्टाफ आहे. घे मी कमावलेली संपत्ती आहे हो, मी खरंच सांगतो. त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते किती दुःख आहे हो मी गेल्याचं. खरंच ही संपत्ती आहे, बाकी मला काही. सावरा मॅडम, सावरा. तर मंडळी, आज आपण इथे विशाल सरांच्या शोक सभेला जमलेलो आहे. मला तर अजून पण विश्वास बसत नाहीये की विशाल सर आपल्यात नाही. बघा ना कसे आयटी तुम्ही एकदम. आता पण वाटतं की प्रेम मधून येतील आणि मला मिठी मारतील. विशाल सर, विशाल सर, मला सोडून का गेलात तुम्ही विशाल सर? मला एकट्याला का टाकून गेलात? अरे हा कोण आहे? तो असतो. गेली 7 वर्ष ज्यांना मी उचलायला जातो, हा तिकडे तो असतोच. सोफा मिळवण्याचा सोफा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. विशाल सर मला घेऊ. अरे मरेल ना तो. अरे मरेल ना तो, मरेल ना. आधीच कमी जागा आहे, दुसरा पण इकडे उभा राहिला तर कसं होईल? सांगा ना त्याला, कुणाला तरी सांगा. हे बाळा, हे सांग ना कुणाला तरी. अरे पण तू कशाला सांगतोय? तुझा तू ऐकणारच नाही. माझं नाही ऐकणार. मेलायस ना, दिसतोयस कुठे लोकांना. अरे बापरे, मग ह्याला कसा आवरायचा? मरेल ना तो. थांब मी बघतो. थांब. ए बाळा, ए ढकले दाना.
ए बेटा बेटा अरे नाही 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 एकटा बोललोय ओ शांत हो शांत हो शांत हो. अरे जाणारा जातो बाबा. दुःख काय ना आपल्या सगळ्याला झालेलं आहे दुःख. पण आपण असं रडतोय हे त्यांनी बघितलं असतं तर त्यांना ते आवडलं असतं का? अरे विशाल सर काय म्हणायचे? शिवलकर ऑफिसला वेळेवर यायचा. ते नाही रे भाऊ, आयुष्याबद्दल काय म्हणायचे ते? म्हणायचे राजपूत लाईफ इज एन्जॉय. एकच आयुष्य मिळालेलं आहे ते आपण हसत खेळत जगलं पाहिजे म्हणायचे ते. लाईफ ऑफ मॅडम मॅडम नाही सावरा मॅडम रडते हो सांगा मॅडम मॅडम आता तुम्ही विशाल सरांच्या पत्नी आता तुम्ही सांगा त्यांना रडलेलं आवडायचं का? अजिबात नाही. अजिबात आवडायचं नाही. डोळ्यात टिप काढलेली त्यांना. मी नाही रडणार. नका 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 मी नाही रडणार. नका रडू. मी कधी रडते असं वाटलं जरी ना तरी हा विशू शहाणा यायचा आणि गालाला गाल घासायचा, दाढी टोचायचा. मी म्हणायचं की नको काय करतोस रे, टोचतेय ना दाढी वेडा. असंच करायचा. हे काय सांगतेस? असं करायचं आणि ना मूडच बदलून टाकायचा. त्याच्याकडे ना मूड बदलायची चावीच होती जणू. हे नाही सांगायचं. आपले क्षण आहेत हे नाही त्या दिवशी काय झालं माहितीये? हा काय त्या दिवशी पुण्याला जायला निघालो ना तर आम्ही थांबलो, म्हटलं नाश्ता करूया. तर वेटर आला आणि म्हणाला तुम्हाला काय हवंय? तर हा विशू शहाणा माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे वेटर म्हणाला तुम्हाला काय हवंय आणि हा माझ्याकडे बघायला लागला. त्याला कळलं नसेल का? मला असं झालं की गोप नो वेडा गोप नो. त्याला वेळ म्हणजे मला असं कसं नुसतं व्हायला लागलं. रोमॅन्टिक. हो त्याला वेळ काळ कळायचंच नाही. मग मी वेटरला म्हंटल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, 2 कप टी. तर काय म्हणाला असेल हा विशू? काय 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 म्हणा 2 कप टी? तुझा बाप पण कपटी. मी बोल जोक मी केला म्हणून तुला लवकर उचलला. तुझी कॉमेडीची लेवल म्हणजे ना तिरमीर आहे तिरमीर. मी एवढी हसले ना मी हसता हसता त्याला असा गुद्दा मारला. बहुतेक तोच त्याच्यावर मी बसला. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. मी घाबरले. मी लोकांना बोलावलं, म्हटलं हॉस्पिटलला नेऊया पटकन. आम्ही हॉस्पिटलला नेलं. तिथे बेशुद्ध झाला तो. त्याला CPR दिला तर जरा शुद्धीवर आला. मग मला बरं वाटलं. त्याने माझ्याकडे बघितलं, नर्सकडे बघून हसला आणि परत श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला त्याला. तर काय झालं माहित नाही, असा मोठा उसासा घेतला त्याने आणि जीव सोडला. चौसाळ्यास रे तू? चौसाळ तू? नाही ऍक्च्युली नर्स खूप सुंदर होती. म्हणजे ती मर जावा मिट जावा ह्या लेवलची होती. नाही माझा जरा गोंधळ झाला बाकी. राऊत सावरा स्वतःला शांत व्हा. अरे शांत व्हा रे शांत. ओके प्लीज रडू नका त्याला सांग. खराब बाई हो तुमचा पोल्ट्री फॉर्म बंद करा ना. एक तर या प्रसंगी आपण असं रडतोय ना हे मला अजिबात पटलेलं नाहीये. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. अरे विशाल सरांना आवडलं असतं का? अरे किती जिंदा दिल माणूस होता तो. मी खूप आयुष्याबद्दल असे सकारात्मक होते. मला नेहमी म्हणायचे राजपूत रडत जन्माला आलो पण आपण हसत जगायचं. हसत मेलं पाहिजे आणि मेल्यानंतर पण लोकांनी आपल्या आठवणी अशा हसत काढल्या पाहिजे. हे म्हणणारा माणूस तो. हीच खरी श्रद्धांजली आहे माझ्यासाठी. त्याच्या श्रद्धांजलीच्या वेळेस आपण काय शोक करायचा का? नाही, आपण वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे. वा राजपूत वा.
त्यांच्याबद्दल आहे ना आपण काहीतरी अशी आनंदी आठवण काहीतरी हलकी फुलकी अशी उबदार आठवण सांगितली पाहिजे. कोणाकडे असेल तर सांगा बुवा. सर मी सांगू का माझ्याकडे सांगा. ऍक्च्युली ना एक सांगा. मजेशीर आठवण सांगा. ऍक्च्युली या ठिकाणी नाही सांगितलं पाहिजे पण सांगते. सांगा. एकदा ना सरांनी मला एकटीलाच केबिन मध्ये बोलवलं आणि नंतर असे ओरडले ते माझ्यावर. पण माझं लक्ष नव्हतं. मी असं खाली बघून हसत होते. सरांची झीप ओपन होती आणि त्याच्यातून त्याचा शर्ट बाहेर आला. हा कुठला किस्सा आहे? हा कुठला किस्सा आहे? हसत खेळत वातावरण म्हणजे हे किस्से विषय एवढा वेंधळा होता ना माझ्याकडे तर इतके किस्से आहेत. मी सांगत बसले तर वेळ संपून जाईल. सांगा. मॅडम सांगा. ऑफिस मध्ये जायला निघाला. छान सूट वगैरे टाय पॉलिश केलेले बूट छान केस बीस विंचरले आणि गेला लिफ्ट पर्यंत. मी म्हंटल खाली बघ टॉवेल वर होता. वरती सूट खाली ईशा हे कुठले किस्से सांगते जे लपवायचे असतात तेच विंडो काय आवाज जात नाही रे रघु. मॅडम तुम्ही त्यांना असंच येऊ द्यायचं होतं. अनिता मॅम थांबत नका. कुठली शोकसफाई मजा आहे. करात मॅडम मी अजून तिथेच आहे. झीप ओपन आणि शर्ट बाहेर आला. विशाल सर भारी आहात तुम्ही. भारी आहात. बापरे अजून एक किस्सा आठवला मला. सांगा. ईशा जपून. हे मी सांगायला पाहिजे का नाही माहित नाही पण आता काय हरकत नाही. सांगू. किस्स्यातनं कळेल तुम्हाला. आमच्या सोसायटीमध्ये योगा डेचं सेलिब्रेशन होतं. तर शेजारी ज्या गुप्ता भाभी राहतात ना आहेत एक, त्यांना इम्प्रेस करायला हा निघाला विशू. मी शीर्षासन करतो म्हटलं ठीक आहे कर. शीर्षासन म्हणजे ते डोकं खाली पाय वरती ते सर करायचं. आणि केलं त्याने. केलं ही शीर्षासन. गुप्ता भाभी इम्प्रेस झाली वगैरे ठीक आहे. हा उठला वीक शीर्षासनच करतोय. हो तुमचे सर टकले होते. वीग लावायचे. तू टकलायस? अरे तू ठेव ना तू वीग लावायचे सर. गुप्ता भाभी एवढी हसली आहे ना अरे सर टकले होते. टकले ए टाकल्या तू टाकल्यास ते बघ ना स्वतः दुसऱ्यांना हसतोस ते. सर माझ्याशी का खोटं बोलला तुम्ही? माझ्याशी का खोटं बोलला? एक मिनिट राजपूत आता मला कळलं. एकदा मी तुम्हाला ऑफिस मध्ये हाक मारली बघा तेव्हा सर का वळले होते. माणूस हसतेस काय बिंडोक हे लपवायचं होतं ना आयुष्यभरासाठी. चला चल जाऊया चल मी नाही चल ना नाही मला मजा येते. तू रेडर बसून जा. मी काही सांगू का? सांगा. हा गोड आहे पोरगा. हा अजून रडतो. हा गोड आहे पोरगा. सांगा रडू नका. सर वडिलांसारखे होते माझ्या आणि Yes, मला yes. त्यांच्यासारखं बनायचंही होतं पण सॉरी मॅम. पण ते आता तुम्ही गुप्ता मॅम बद्दल आंटी ज्या कोण आहेत त्यांच्याबद्दल बोललात भाभी. त्याच्यावरनं मला आठवलं की सर थोडे स्त्रीलंपट होते. अरे हा काय बोलतोय? अरे नाही वायलाच होते ते. होते. ईशा मॅडम आय एम सॉरी हा. म्हणजे आता सर नाही आहेत पण तुमच्याशी मी बोलतो. म्हणजे काय आहे आम्ही दोघं एकत्र यायचो ना घरी. तर बाजूने बाई गेल्यावर सरांचं होका यंत्र फिरायचं. शोकसभा आहे का काय आहे? या सगळ्याची मला कल्पना होती. ईशा काय सांगता?
मला चांगलं माहित होतं विशू कसा आहे. हो माझ्या मैत्रिणी घरी यायला कचरायच्या. नाही ईशा, ही काय बोलते आहे? म्हणायच्या तुझ्या नवऱ्याच्या नजरेत काहीतरी आहे, सतत काहीतरी शोधत असतो. अरे मी कुठे शोधतो? पण मी गप्प बसायचे, मी काहीच नाही बोलायचे, कारण मला माहित होतं हा पेद्रा आहे. याच्यात काहीच करायची काही धमक नाहीये. हो नाही नव्हती. संधी अभावी चारित्र्यवान राहिलेला माणूस. चल ना जाऊया. अरे मी तू का ना रेड्यावर बसून, मला मजा येते. नाही पण एक मिनिट हे काय आता हे सगळं आहेच, म्हणजे विशाल सरांसोबत आपण बोलतोय त्यांच्याबद्दल, पण देव माणूस होता. ते खरंय. देव माणूस म्हणजे सोन्यासारखा माणूस आपण गमावलाय. म्हणजे किती उत्साही, किती आम्ही ते वॉटर पार्कला गेलेलो, बॉईज पिकनिक. तुम्ही होता तिथे? तुम्ही बोलता म्हणजे गेला असेल ना? हा म्हणजे हा तेव्हा सरांनी सगळ्यांचे पैसे भरले होते, सगळ्या एम्प्लॉईजचे, सगळ्यांचे. हो. आणि एवढे उत्साही ना, गेल्या ती 90 डिग्रीची स्लाइड होती, वर जाऊन उभे राहिले. आम्ही सर नको सर बोलले नाही मी, आणि आले खाली. प्रॉब्लेम एवढाच होता की त्या स्लाइडवर पाणीच नव्हतं. त्या होल मधून फक्त चप 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 एवढाच आवाज. मलाच काय सांगताय, मला मीच लावून दिलाय बघा, फोटो पण काढले होते. बाई आहे का कोण आहे ही? बायको आहेस का कोण आहे? अगं, ज्या गोष्टी आयुष्यभर लपवायच्या असतात त्या दाखवतेस. प्रथमेश बघा, आपण काय चिडवायचं रे त्यांना नंतर? आर्या मॅडम, आम्ही त्यांना ऑफिस मध्ये काट टाकलेला नाक बोलायचो. फक्त नागाने कात इटून टाकली होती. काय मजा आली. हा डार्लिंग, काय नाही, ते विशाल सर आहे ना, त्यांच्या जोक सभेला आलोय. बापाची शोक सभा आहे नाही, येतो थोड्या पण मजा आली. विशाल सरांमुळे आपण भेटलो. सर मस्त मेलात सर. मजा आली. आठवण येत माणसाच्या. विशाल सरांना फन आवडायचं, खूप मज्जा करायचे ते. सांगा राऊत सांगा. सांगा हो. नाही सरांना डान्स खूप आवडायचा रे करायला. मला ते राहून गेलं रे सरांना हे करणं. मला ते जायचे ना लोणावळ्याला एकटे, तेव्हा मला सतत विचारायचे कोण आहे का रे नाचणारी असं. खरंच ती इच्छा राहिली सरांची. नाही पण माझा डान्स खूप आवडायचा त्यांना. मला सतत म्हणायचंय नाचून दाखव. एक मिनिट मॅडम, तुम्हाला डान्स येतो? येतो असं नाही, आवडतो. तर त्याला आवडायचं आता काय. मॅडम मग तुमचा डान्स झाला पाहिजे. उषा नाही, सरांना श्रद्धांजली आहे. फन खूप आवडायचं. गाणं लावा. एक मिनिट. राजपूत गाणं लावता का? हो गाणं लावणार. खरोखरीच शोकसभेची जोकसभा करून टाकली तुम्ही. फारच हटके परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाददा, वा इंटरेस्टिंग विषय होता आणि खूप रंजक पद्धतीने सादर केला गेला तो. वनिता, तुझं ते एक खुराडा बांधून तू बसली होतीस, फारच इंटरेस्टिंग होतं. मजा आली. ईशा मस्त, श्याम्या मस्त, सम्या मस्त. माणूस मेल्यानंतर त्याच्या चुका काढू नये म्हणतात, त्यामुळे मी फार चुका काढत नाही. पण तुझा एक हात एकदा वर एक दुसरा वर होता, पण दुर्लक्ष केलं. अस्वस्थ होता. पण मजा आली. इंटरेस्टिंग होतं. आणि टकलाचा आणि म्हणजे तू दिसत होत असतो झिप मधनं बाहेर शर्ट आलेला माणूस व्हिज्युअलाइज होत होता तुझ्या. मजा आली. ईशा मस्त. थँक्यू. मंडळी, सुखी संसारासाठी चांगल्या जोडीदारासोबत आवश्यक असते ती म्हणजे चांगली मोलकरीण.
चला बघूया या आपल्या कपलला त्यांना हवी तशी मोलकरीण मिळते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. येस येस सर, येस सर, येस सर, येस सर. हा सर. नाही सर, नाही सर, ते फिस्कल पॉलिसी. हा 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 राहुल बोल बोल, तूच बोल. हा हा. अरे तुझं झालं नाही अजून हे? किती वेळा रे कपडेच वाळत घालतोस, अजून याचं घड्या घालायच्या आहेत. काय चाललंय? घड्या घालायच्यात म्हणजे प्रिया तू पण कर ना काहीतरी, मी एकटा किती करणार काय आहे. पाणी सांडून ठेवलं इथे. काय 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 चाललंय प्रिया? प्रिया प्रिया पुसता येईना लादी वाकडी असं वाटतंय काहीतरी. कुठली म्हण वापरतोय? गप्प बस ग, नीट करते. आणि तू पण घडी घाल ना जरा. चल चल भांडी घास जा. मी मी भांडी घासायची प्रिया? मग काय मी घासू? अरे म्हणजे भांडी खराब करायची तू आणि घासणार मी? खराब नाही करत मी, जेवण बनवते त्यात. म्हणजेच खराब करतेस की नाही प्रिया? काय बोलते जेवण? काल मला आंबट चिकन दिलंस तू प्रिया, आंबट चिकन. नाही नाही हा नाही नाही काय नाही नाही. अरे झालाय आंबट तर करा ना मान्य, आंबट झालंय. काय तर सांग, लेमन मालवणी चिकन बनवलंय म्हणे. मँगलोरियन डिश आहे ए अशी. जा ग, ए जा मँगलोरला जाऊन सांग हे मला, सांगते मँगलोरी चिकन मिळतंय ना आयतं गिळायला, मग गिळ ना. मग गिळणार. चावायची हिंमत कोणाच्यात आहे? गिळावंच लागतंय ते. सांगते मला, काल मला ताकाचा चहा दिला होतास माहितीये ना तुला? एकदा झालंय रे आयुष्यात. एकदा ताकाचा चहा. मी काय बोललो तुला? काही बोललो मी? मी खरं सांगू प्रिया, हे जे काय आपलं इंडिपेंडंट राहणं वगैरे आहे ना, ते आपल्याला ना नाही झेपत आहे प्रिया. खरं सांगू का, आपण ना जाऊया ना आपल्या घरी, मस्त माझ्या आईच्या हातचं खाऊ, मस्त निवांत राहू, काम करू, टेन्शन फ्री. इंडिपेंडंट वगैरे नको. एक मिनिट कशाला हवंय? हेच घर आहे आता आपलं. हा तुझ्या आईचे टोमणे खाण्यापेक्षा ना मी ते आंबट चिकन खाईन. हो हो, माझ्या आईचे टोमणे. माझ्या आईसारखी सासू लाभायला ना भाग्य लागतं. घे तूच घे, भाग्य ते तूच ठेव. घे घे, अर्ध सत्य तरी आहे. उघडा दार तरी उघडा. मी उघडायचंय, कर ना तेवढं तरी काम. तेवढं तरी मी हे करतोय प्रिया. ठीक आहे. दार उघडायचंय. हॅलो मीनाक्षी? नाही प्रियदर्शिनी. नाही मी मीनाक्षी. अच्छा, मला ते कुलकर्णी वहिनींनी पाठवलं इथं तुमच्याकडं. घरकामासाठी बाई पाहिजे ना? तुम्ही घरकामासाठी आलाय? या या ना या. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. या बसा. या ठेवा ते बसा 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 बसा. अहो ताई तिकडे कुठे बसताय? कुठे बसताय? इथे वर बसा. मी वर नाही. नाही वर बसा तुम्ही. अरे वा. असं काय? अरे मी पण येतो मग. अरे माझ्या घरात स्त्रियांनी असं नाही. उठा प्लीज, असं नाही यार. या खुर्ची घ्या. बसते. बसा बसा. तुम्ही माझी पिशवी ते दे ग त्यांना. अरे अरे आज तुम्ही आलात म्हणजे आज दोनियाचा सिनू एकदम. सोनियाचा दिनू. असं झालं, काय करू काय? आता आपण काहीच नाही करायचं. घाबरतायत त्या, घाबरतायत. एकच मिनिट फक्त ऑफिस. हॅलो सर, ती जरा मोलकरीण आली आहे घरी. हा नवीन आहे तर
थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही विचारतो तुमच्यासाठी पण विचार. येस सर, थँक्यू. बाय सर, बाय. सॉरी. नमस्कार ताई, नमस्कार. काय नाव काय म्हणालात? मीनाक्षी. कुलकर्णी वहिनींनी सांगितलं घरकामासाठी. काय मग आता लगेच सुरू करताय तुम्ही काम? नाही तसलं नाही, मी बोलणी करायला आले आधी. म्हणलं अच्छा, ओके. आधी किलर असलेलं बरं पडतं. बरं, हा चालेल ना, चालेल, काहीच हरकत नाही. त्याच्यामुळं माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय आता. अय्या, काँग्रेस. माझं नाही, माझ्या बहिणीचं ठरलं. बहिणीचं लग्न ठरलंय तर पाठ राखीन म्हणून मी जाणार आहे तिच्यासोबत. 5 दिवसासाठी जाणार आहे पुढचे. बरं, मग तुम्ही ते सगळं झाल्यावर मग येणार तुम्ही? नाही, त्याच्यानंतर खंडोबाला जाईन मी. मग पाडळी, मग सगळं नाही का ते देवदर्शन करावं. येणार कधी आहात मी तेच सांगायला आले. मी 3 तारखेपासून आलं तर चालेल ना? 3 तारखेला येणार आहात तुम्ही डायरेक्ट? मग दुसरी बाई शोधा. मग नाही म्हणजे तुम्हाला घाईचं असेल बुवा आता. अरे नाही, घाई नाही. घाई काय? अरे तुम्ही 3 काय ताई, तुम्ही 4 पण सोडा, तुम्ही 5 ला या डायरेक्ट. अरे नाही 5 ला या, पण या येत राहा, जाऊ नका, सारखे या. आमचं दार बघितलं की तुम्हाला यावंसच वाटलं पाहिजे असं काहीतरी. कृपा करा. फक्त एक आहे की मला ना सकाळी 8 वाजता निघावं लागतं, तर त्याच्या आधी या. मी येईन, मी लवकरात लवकर येईन मी ताई. 8:30-9 वाजेपर्यंत मी पोहोचेन घरी. नाही ताई, 8च्या आधी यायचं बोललोय, त्यावर तुम्ही लवकरात लवकर 8:30-9 पर्यंत असं कसं बोलला? मला उशीर होतो. मग लवकर या ना. नाही, मी लवकर निघण्याचा प्रयत्न करते, पण मी नाही पोहोचणार. ठीक आहे, काही हरकत नाही. काय माझा डबा राहील दुपारचा, पण ओंकार घरीच असतो. घरीच असतो म्हणजे? म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम आहे ना. अयो, कधीपासून बाई? आता बरं आहे का? अहो, आजार नाहीये वर्क फ्रॉम होम. कदाचित पुढे काही वर्षांनी होईल तो, पण आता तरी नाही आहे. वर्क फ्रॉम होम घरातून काम. अच्छा, घर वर्क फ्रॉम होम असं तसं. मला सांगा तुमचं ह्याचं काय आहे, म्हणजे पगाराचं कसं? घेते ना. नाही घेणार तुम्ही? अर्थात घेणार, आणि आम्ही देणार. किती असं काय? किती? असलं काय पगाराचं काय एवढं? असं ना काय, असं करू एवढं पगाराचं काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही सांगा ना. नाही, फक्त एक गोष्ट आहे दादा. काय? हे मला काम नाही सांगायचं तुम्ही. तुम्ही मला काम नाही सांगायचं, म्हणजे कबा नाही का, मीनाक्षीताई तुम्ही हे करता का, मीनाक्षीताई तुम्ही हे करू नका, असं काम नाही सांगायचं मला. एवढं. कसं मला काय ताई, पण मग काम कशी होणार? मग होणार ना, मला दिसतात ना काम, मला दिसतात ते असं बादली बिदली मला दिसतात काम. मला काम दिसले की मी काम हुडकून काढते काम. मी काम आणि कसे काम मला बोलवतात, या आम्हाला करा, आम्हाला उचला बुवा, आम्हाला फेकून द्या, असं काम बोलवतात. तर मग मी फक्त मला काम नाही सांगायचं. नाही, पण ताई म्हणजे कधी चुकून तुम्हाला काम दिसलंच नाही तर, किंवा कुठल्या कामाने नाही बाबा बोलवलं की नका, आम्हाला नका करू वगैरे असं म्हणालं, मग कसं काय? काम नाही दिसलं ना, मग समजायचं ते कामच नाही. म्हणजे काम नाही केलं तरी चालते बा, गरजच नाही असं. ताई म्हणजे तुम्हाला दिसेल ते काम आणि आम्हाला दिसेल ते काम नाही, असं कसं कसं? हे दादा, एकदा मी कामाला यायला लागले ना तुमच्याकडे, मग तुम्हाला कळेल का बा मीनाक्षीताई आल्या, मीनाक्षीताई गेल्या, नाही का, मीनाक्षीताईंनी न सांगताच बा काम केलं. तर मीनाक्षीताईंना 2-2 वेळा काम नाही सांगायची. मीनाक्षीताईंच्या हातात असून ते काम फोडून टाकतात मग मीनाक्षीताई. काय? मला नाही आवडत काम सांगितलेलं. एक क्युरिओसिटी म्हणून, मीनाक्षीताई का बुवा करतात असं मीनाक्षीताई, म्हणजे फोडणं वगैरे का? म्हणजे मीनाक्षीताईंना का असा राग का येतो? असं आवडत नाही मला, मोलकरीण समजलेलं आवडत नाही मला. नाही आवडत मोलकरीण असं म्हणलेलं कोणी, म्हणून मीनाक्षीताईंना राग येतो. पण मीनाक्षीताई आहेत ना मोलकरीण, मग कसं करायचं? मला मोलकरीण मी आहे म्हणून तुम्ही वागवणार का मला मोलकरीण? नाही ताई, तसं नाही. पण तसं मला नाही आवडत. मला कसं तरी व्हायला लागतं, मला पप्लिटेशन वाटतं माझं.
पप्लिटेशन वाढतं माझं, मला त्रास होतो. पॅल्पिटेशन हे होतं मला, लव फील होतं असं, म्हणजे मला मोलकरीण म्हणलं की लव फील होतं, म्हणजे नाही का असं बा, लव फील होतं म्हणजे असं नाही का असं बा गरमळल्यासारखं वाटतं, असं लो फील होतं. लो फील ताई असं गरमळल्यासारखं. ताई 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 तुम्ही एक तर इंग्लिश चुकीचं बोलतातच आहात, पण मराठी जे समजवायला बोलताय ना शब्द, तो पण तुम्ही चुकीचाच बोलताय. तुमच्या ऍक्शन वरनं आम्ही अंदाज बस बस तेवढंच समजून घ्या मला, तेवढंच. पण मला हे समजू नका, मला हे होतं, मला मी हे मेडिटेशन करते. मग मला मोलकरीण म्हटल्यावर तुम्ही मेडिटेशन मला होतं, मला रेशलेस होतं थोडं, रेशलेस होतं. मेडिटेशन कर असं. माझे डॉक्टर आहेत, त्यांनी मला मेडिटेशन काय करायचं, असं एक डोळा बंद करायचा, 2 नाक पुढे बंद करायचं आणि बोलायचं मी मोलकरीण नाही. काय म्हणायचं? मी मोलकरीण नाही, मी थोडं मला एका डावात जमत नाही, 5 डाव तरी मला, पण मला मग बरं वाटतं. मग ताई एकदा ना असं करून बघूया आपण, दोन्ही डोळे बंद करा आणि एक नाकपुडी बंद करा बरं, खरं दोन्ही डोळे बंद करा. हा, एक नाकपुडी बंद करा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या आणि आता बोला काय ते. मी मोलकरीण आहे. गुम धरल्यासारखं नाही झालं. ताई 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 हे असं करायचं आहे. थँक्यू. मी काय केलंय माहितीये का, काहीतरी 2 बंद आणि काहीतरी 1 उघडं, एवढंच लक्षात ठेव. काय ते तुम्ही लक्षात ठेवू. बापरे, काय हे मेडिटेशन? कोणी सांगितलंय असं? त्या मी एका ताईंकडे जाते, डॉक्टर आहेत त्या, प्राजक्ता माळी. डॉक्टर? प्राजक्ता माई डॉक्टर झाली? हा, ताई मेडिटेशनच्या डॉक्टर आहेत. ताई अहो तिलाच अजून माहित नाहीये ती कोण आहे. तुम्ही कशाला तिचं ऐकताय, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यांचं नका ऐकू हे मेडिटेशन वगैरे. आणि मुळात मी सांगू का, मोलकरीण असणं म्हणजे काय लो वाटण्यासारखं काही नाहीये त्यात. उलट किती महत्वाचं काम आहे माहितीये का, ते खूप महत्वाचं काम आहे. अहो तुम्ही एंटरप्रेन्योर आहात, एंटरप्रेन्योर. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही जॉब करू शकता, नको तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकता. मला आज नाही पाहिजे, मलाच पाहिजे. आम्ही लाचार एम्प्लॉई, आम्ही रॅट रेस मध्ये आम्ही मेंढर. हॅलो सर, येस सर, मेंढर आम्ही. तुम्ही मोठ्या आहात खूप, कळलं का? म्हणजे आम्ही पार्टीज नाही तो ना सॅटर्डेला, आम्ही पार्टी करतो सॅटर्डेला, ते आमचं मेडिटेशन आहे. ते आम्ही स्वतःला शिव्या घालत असतो खूप, आम्ही कसे, आम्ही ते. तुम्ही तशा नाही आहात, तुम्ही ग्रेट आहात ताई. हो खरंच मी खरं उलट मेडिटेशन केलं पाहिजे. मोलकरीण नाही, मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण आहे, मी मोलकरीण असं केलं पाहिजे तुम्ही. नाही चालणार. तसं वागवलेलं मला मोलकर्णी सारखं मला नाही. मी तुम्ही मला मोलकर्णी सारखं वागवू नका, मी तुम्हाला मालक असल्यासारखं नाही वागवणार. मला वागवा, मला वागवा ना. नाही वागवणार, मला नाही. तुम्ही मला वागवू नका, तुम्ही मला काम सांगू नका, मी तुम्हाला मालक नाही समजणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पब्लिकेशन तुम्हाला नाही आवडत? वियर्डच आहे सगळं, वियर्ड आहे, पण आम्ही करू आता. काय नाही, मला तर काहीच सरळ मिळत नाही आयुष्यात. वॉटेवर एवढंच फक्त दादा पाळावं लागेल, बाकी ठीक आहे ठीक आहे. करू आम्ही ते मॅनेज. आम्ही तुम्हाला कामं न सांगण्याचा प्रयत्न करू, काही हरकत नाही. ठीक आहे. काम कोण करतं तुमच्या? जेवण कोण बनवतं? मी बनवते. काय सॉरी, तुम्ही बनवता ताई? हो. पसारा नका ठेवत जाऊ जास्तीचा. म्हणजे पसारा नका ठेवू, म्हणजे एकाच भांड्यात हे करा, कालवण टाका. एकाच भांड्यात त्याचे 3 भाग पडतात, त्याच्यात कालवण, त्याच्यात भात, त्याच्यात भाजी. असं भांड नाहीये माझ्याकडे. अमेझॉन वरनं तुम्हाला लिंक पाठवते, आले तसं भांड. लय कर होतो भांड्यांचा, लय त्रास. कशाला उगाच नाही का, इंधन वाचत, काम वेळ वाचतो, पाणी वाचत, नाही का. एकच भांड. आणि अजून ताई काय ना, त्या भांड झालं ना तुमचं करून, जेवण बिवण काढून झालं ना, तर पाणी सोडून ठेवा बरं का, नाही तर कडक झाली का मग नंतर निघती नाहीत भांडी. त्याच्यात साबण पण टाकून ठेवा आणि एक हात फक्त मारून ठेवा, बाकी मी करत जाईल. मग काय दुसरा हात मारल्यावर भांडीच घासून निघतील ना, मग तुम्ही काय कराल येऊन? आई मी करीन ताई, असं काय हो तुम्हीच केलं पाहिजे. फक्त तेवढंच, बाकी काय नाही. तेवढंच एक हात फिरवायचा, बस तेवढंच. मला ना ते हे जरा ओशिडीचा त्रास आहे ना. तुम्हाला ओसीडी आहे? हा, ओशिडी. मला ना भांड्यांना डाग दिसले की मला घासूशीच नाही वाटत. अरे बापरे. हा,
म्हणजे बाथरूम चिकाट असलं का मला मग पाय ठेवूशीच नाही वाटत. असं म्हणजे असं कानाकोपऱ्यामध्ये केसाचे पुंजके दिसले, असं नाही का कचरा बिचरा दिसला का मग काढूशीच नाही. ताईला कळले. तुम्ही म्हणजे मोलकर्णींमधले श्याम राजपूत आहात. त्यांना कसं स्किट मध्ये कॉमेडी असली की करूशीच नाही वाटत, आणि त्यांना कधीतरी करूशी वाटली पण मग कॉमेडीला होऊशीच नाही वाटत. आता ताई मला सांगा, आता बॅट्समनला जर बॉलची भीती वाटली तर तो बॅट्समन कसला, नाही ड्रायव्हरला जर गाडीची भीती वाटली मग तो ड्रायव्हर कसा असेल. दे ना अजून काय सांग ना. साधं टोमणे मारतात दादा, स्पष्ट बोलावं माणसांनी. टोमणे नाही. टोमणे नाही. खूप जेन्युअनलीच म्हणतो की आता तुम्हाला भांडी घासायचा ओसीडी असला तर ओसीडी आहे तेवढा मला रेसलेस वाटतं ना. ठीक आहे वाटतंय त्यांना तर वाटतंय. आता काय करणार आपण. हो ते आम्ही भांडी विसळून ठेवू. कपडे पण धुवून ठेवू का. मी फक्त वाळत घालायला आल्यावर असं नाहीये ना. ताई पण आहेत टोमण्यांमध्ये हे आहेत ताई. नाही ताई आहो एवढं काय, मी कशाला आहे मग. मी सगळं करीन, कपडे धुयात मी एकदम एक्सपर्ट. तुम्हाला पण असं वाटन रोजचा नवीन कपडा आणलाय की काय, एवढं मी चांगलं धुवून बिवून नाही का इस्त्री बिस्त्री करून कपाटात लावून पण. अरे वा. फक्त नाही एक गोष्ट आहे, मला ना जरा हे म्हणजे आकाशी रंगाचा ट्रॉमा आहे थोडा. आकाश रंग. हा म्हणजे हाय थोडा, म्हणजे आकाशी रंगाचा कपडा दिसला की थोडा ट्रॉमा, थोडं असं नाही का लव होतं, फील होतं थोडस. परत लव फील होतं त्यांना. तेवढंच फक्त, बाकी काय नाही. बाकी मी आहे पटाई तरबेज आहे तशी. प्रिया माझ्या सगळ्या चड्ड्या आकाशीच आहे. माझा युनिफॉर्म पण आकाशी आहे, माझ्या जीन्स पण आकाशी आहे. मला हाय काय प्रॉब्लेम काय झालं. खरं सांगू का, हा म्हणजे माहित नाही मला हे ट्रॉमा बिमा आकाशी कपड्यांचा ट्रॉमाला ना काही सेन्सच नाहीये. म्हणजे नाहीये ट्रॉमा. हिस्ट्री आहे दादा त्याची. आहे ऐकून हिस्ट्री खूप आहे, जुनी आहे खूप. नाही आता मी ना दादा 5 वर्ष ना हॉस्पिटल मध्ये कामाला होते. तर तिथं काय झालं, सगळ्या पेशंटचे कपडे सगळे आकाशी, सगळे डॉक्टरचे कपडे आकाशी नाही का. तर त्याच्यामुळे ना ते कपडे बघून बघून मला ना असं नॉशिडा आलाय बा. असं नॉशिडा आलाय मला, असं किसळवाणं वाटतं. नका ना, तुम्ही दोन्ही शब्द चुकीचे बोलताय की नाही ताई. आणि आता तुम्ही ऍक्शन पण नाही करत आहात ताई. थोडं वाटतं मला असं होतं थोडस. म्हणून आकाशी रंगाचा कपडा मी धुतला ना की फाटतो. फाटतो ट्रॉमामुळे फाटतो. ट्रॉमामुळे कपडा फाटतो. म्हणून मग तेवढं नको. काम सांगितलं की भांडी फुटतात, कपडे फाटतात, काय करायचं. आणखी ताई मला ना हे नाही अजून आहे. मला ना हे नका करू, आग्रह नका करू चहाचा. मी घेणार नाही. हे तुमचं आणखी वाचलो. घेणार नाही ताई. काय ना मला ते लॅक्टोज इंटॉलरंट आहे ना मी. काय लॅक्टोज इंटॉलरंट दादा ऐकलं नाही. तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंट आहात. त्याच्यामुळे मी नाही घेणार. म्हणून लॅक्टोज इंटॉलरंट आहात. टॉलरन्स होतो. टॉलरन्स होतो. होत नाही म्हणायचंय तर असतील ना लॅक्टोज. त्याच्यामुळे मी नाही घेणार चहा. पण असं करू नका ताई. आहो तुम्ही चहासाठी पाणी उकळत ठेवताना फक्त पावडर नका टाकू चहाची, अंडी घाला त्याच्यात. अच्छा. फक्त सोलून घालू नका बरं का, नाही तर नाहीतर काय. तशीच अंडी टाका आणि त्याच्यातलं नंतर उकळली ना चांगली का येल्लोचा बोलोक असतोय ना, तो बोलोक काढून ठेवा. मला पांढरं खायला द्या फक्त. एग व्हाईट्स मागते ही बाई. सरळ एग व्हाईट्स. अहो बॉइल्ड अंडी हवी आहे तर तसं सांगा ना. हे रेसिपी करून कसली सांगताय चहाची ताई. आणि मुळात आम्ही तुम्हाला बॉइल्ड अंडी का द्यायची मला सांगा. चहाच्या बदल्यात. चहाच्या बदल्यात मी चहा नाही घेणार ना, म्हणून बॉइल्ड अंडी द्यायची. मी चहा पित नाही. मुळात आम्ही चहा देणार की नाही हे आमच्या चांगुलपणावर आहे. अंडी बिंडी खूप लांबचं राहिलं. मुळात अंडी कशाला काय जिमला जाणार आहात तुम्ही. तुम्ही काय शरीर काय आहे ते त्याच्यात भाग घेणार आहात तुम्ही. नाही दादा तसं नाही. माझं हे चालू आहे ना, माझं अँटी इम्प्लिमेंटरी डाएट चालू आहे ना. ताई माझं जरा मी खाली जाऊन थांबतो, सगळं बोलून घे मग मला वर बोल. मी डायटिशियन वर आहे. डायटिशियन वर आहात. हे डायटिशियन पण प्राजक्ता माळीच आहेत का. त्यांच्याच डायटिशियन.
ते करावं लागन. काय ना मला त्या मी ज्यांच्याकडे कामाला जाते ना ताई, ते सगळं माझ्यासाठी असं करू. म्हणजे त्या कुलकर्णी वहिनी ज्यांनी मला पाठवलं नाही तर त्यांनी मला काय करतात, रात्रीचे बदाम भिजून ठेवतात आणि सकाळी मी पहिलं त्यांच्याकडे जाते तर आधी मी बदाम खाते आणि मग त्या सहस्त्रबुद्धे काकी आहेत ना, त्या माझ्यासाठी प्रोटीन मिल्कशेक तयार ठेवतात. आणि ताई, हे अंड्यांचं तुम्हाला का सांगितलं माहितीये का, आधीचं जे घर होते अंड्याचं होतं, म्हणजे त्यांची आता सोडलं मी ते काम तुमच्यासाठी, तर ते अंडी द्यायचे, तर त्यांचं काम तुम्ही द्यायची आता एवढं. बरं. काही गरज नाही ह्याची, ह्यांची काहीच गरज नाहीये. सगळी कामं मी करतो. एवढं डाएट वगैरे मिळणार असेल कोणाकडे तर ह्या लाथ मारीन मी ह्या जॉबला. मस्त इतरांकडे जाईन, कामं करीन, डाएट करीन, पोट पण कमी करीन, बॉडी पण करीन. तू मला ह्यांना जो पगार देणार आहेस ना, तो तू मला दे. त्या पगाराची बिअर पेलो फ्रेश. सगळं संपणार माझं. ताई, एक काम करा, तुम्ही या. येऊ नका तुम्ही नकाच येऊ. तुम्ही जा. आमचं दार बघितल्यावर पिछे मुठ. दादा असं काय करता? दादा म्हणू नका मला. मला दादा म्हणू नका. मला ना लव फील होत. मला एकदम असं अंगरल्यासारखं वाटतं. भाऊ नका. साहेब तर नकोच मला. मी रिस्पेक्ट इंटॉलरंट आहे. मला कोणी रिस्पेक्ट दिल्यावर मी फोडतो त्यांना. मी त्यांना मारतो. मेडिटेशन करा तुम्ही. मेडिटेशन नको. मला गेरू रंगाचा तर रागच येतो. गेरू रंगाचे कपडे बघितल्यावर मला कसं तरी होतं. फाडफाडी करतो. मी कळवते कुलकर्णीबाईंना काय तो निरोप असेल तो तुम्ही लवकर निघा. मी हे झालोय. शांत. या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स घराबाहेर जातील जेव्हा एक बरी मोलकरीण आपल्या घरात येईल. आण मोलकरीण आण. वा. तुमचा परफॉर्मन्स बघून आम्हाला तुमच्याविषयी लव फील होत आहे. किल्लार परफॉर्मन्स, खूपच भारी. प्रसादा, प्राजक्ता, डिफ्रेश असलो ना की मी तुझं बोलणं ऐकतो, मला फ्रेश वाटतं. वा. नवा, तू जेव्हा आलीस ना तेव्हाच भीती आली होती. आता काय आहे हे कॅरेक्टर. व्हेरी वेल परफॉर्म. नमा, फार मजा आली. आणि तुमच्या दोघांची फारच लाजवाब साथ तिला मिळाली. तुमच्या दोघांच्या रिॲक्शन्स इतक्या कमाल होत्या, काही इतक्या सटल आणि इतक्या कमाल होत्या की क्या बात आहे. प्रियदर्शिनी, मधला एक पॅच तर तू काही बोलत नव्हतीस, तू फक्त रिॲक्ट करत होतीस, पण त्या इतक्या सटल आणि इतक्या क्लास रिॲक्शन्स होत्या. क्या बात आहे. फारच मजा आली. वंडरफुल. घराघरातल्या लोकांना रिलेट होईल असा विषय होता आणि तुम्ही तो फार मस्त सादर केला. थँक्यू. लवली परफॉर्मन्स एकदम. नमा, फार आवडल्या मीनाक्षीताई, मनात भरल्या आणि अत्यंत रिलेट होणारा परफॉर्मन्स होता. सगळे जे स्त्री पुरुष घरातून काम करतात किंवा घरकामाशी ज्यांचा संबंध येतो त्यांना तर खूपच रिलेट होईल. खूप मजा आली. तुम्ही दोघांनी पण फार सुंदर, तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुमची साथ खूप छान होती. मजा आली. थँक्यू सर. मंडळी, पवन चक्कीच्या निधीवरून ग्रामसभेत रंगली आहे वादळी चर्चा. चला बघूया हे हास्याचं तुफान कसं रंगतंय आणि हास्याचं हे वारं कुठून कसं वाहतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. एक मिनिट, केवढा भ्रष्टाचार केला मला बोल. काय करणार तुम्ही? डायरेक्ट पैसे खातोय माणूस, तुला कळतं काय? पैसे खाल्ले. सरपंच, राजीनामा माझ्याकडे पण आहे. आमच्याकडे चपला नाही आहेत, आम्ही सगळे धरून मारू. जाताय चप्पल इथे ठेवावर. जास्त बोलायचं. बाजूला घे. सरपंच आहे, जाऊ दे. सरपंच 2 मिनिटं कोपऱ्यात जाऊ. तू तुम्हाला काय सरपंचाच्या अंगाला हात
तू सांग माणूस आहे का काय? कोण माणूस आहे का? ही बघ आता भ्रष्टाचार करताय म्हणजे काय? मी भ्रष्टाचार केला कुणी केला नाही. तुम्ही आताच्या आता राजीनामा द्या. पहिला राजीनामा द्या. 1.5 लाख रुपये खाल्लं. मीटिंग काय आहे? मीटिंग मध्ये आलाय तुम्ही. मीटिंग सारखं बोला, बसून बोला. काय बसून बोला? काही नाही. बसम्या झालाय. बसम्या झालाय का? आलं पैसे की खाल्लं? अरे पण नाहीच खाल्लं मी. नाही खाल्लं तर कोणी खाल्लं पैसे? काय प्रकार आहे हा? तुम्ही मध्ये यायला पाहिजे होते. समजलं नाही. जागेवर बसा बाबल्या. विचारतो जागेवर बसा. ओळखलेलं आहे मास्तर. जागेवर बस. सगळ्या अंगावर एकटा माणूस इथं. होय सरपंच. सरपंच कळतो का ना कोणाला? बसा. भाषा बदलतीये, बसा. काय प्रकार आहे हा? काय प्रकार नाही मास्तर. तुम्ही आता मध्ये पडूच नका आमच्या. बरोबर. अरे पण सावत्या नेमकं झालंय काय? अंगावर का जात आहे त्यांच्या? त्या माणसाचा फोटोच लावतो मी आज. तुम्ही आगाऊपणा करू नकोस. वडीलधारे आहेत ते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गावचे सरपंच आहेत ते. असू द्या. सांगा वासाड्याला सांगा. जल्द तोंड तुझं वासाड्या. या गावचा प्रताप खारी काय मी. आहेत की नाही मार खाण्याची लक्षणं? काय मार खायचं? प्रथम खारीक असतो का? सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. त्याला सांगा. मास्तरांनो समजूत काढूच नका. यांची समजूत काढू नका. हे खारीक फक्त माझ्या ताब्यात द्या. याच्या सगळ्या बिया काढवतो आणि पत्र्यावर वॉलेट टाकतो. आनंद मारी परत बोल. तुझ्या बिया काढून तुला मिक्सरला लावू? आलं माझ्या आलं. जरा काय झालंय ते जरा नीट सांगा व्यवस्थित. नाही काय पटापट बोला. माझ्या बारक्या तापिलो मग घरी जाऊचा. सतत आपलं काहीतरी झालं की बारक्याला ताप. मीटिंग सुरू करायची आहे की नाही मला सांगा वेंगुर्लेकर बाई. काय झालंय आधी ते सांगा मला. का तुम्ही सगळे यांच्यावरती ओरडताय आणि खेकसताय? सांगू काय? काय झालंय बने? हो मास्तर, आपल्या ग्रामपंचायतीला सरकारचं लेटर आलंय. त्यात त्यांनी काय लिहिली नाही माहितीये? बाबा सरकारने आपल्याला पवनचक्की लावायला 1.5 लाख रुपये दिले होते. त्या पैशांचा त्यांना तपशील हवा आहे. आणि या सगळ्याची पाहणी करायला सरकारचा एक अभ्यास मंडळ इकडे येणार आहे. बर मग आता काय करायचं? नाही याच्यात मग तुम्ही यांच्या अंगावर जाण्यासारखं काय? नेमका मुद्दा काय झालाय? नाही मुद्दा मी सांगतो. काय याला मागच्या निवडणुकीत मला 3 मतं कमी पडली म्हणून मी हे सरपंच बद्दल नका सांगू मोरे. भ्रष्टाचार केवढा केला ह्या माणसाने? काय भ्रष्टाचार केलाय? पवनचक्कीसाठी पैसे आले का नाही? 1.5 लाख. मला सांगा गावात कुठे पवनचक्की दिसते काय? दिसते काय मला सांगा? नाही. म्हणजे तो सगळा पैसा ह्या वसाड्या सरपंचान खाल्लेला आहे. कुठले पैसे काय बोलतात आहेत मला माहितच नाही. होय ते सरपंच केवढे पैसे खातात. यांच्या विरोधात आवाज उठवलोच पाहिजे. कोको आपला आवाज आधीच उठलेला आहे. जरा शांत राहा बाळा. ऐका कुठले पैसे कसले पैसे कधी खाल्लेत कधी आले मला कायच माहित नाही. सरपंच इतके लोक खोटं बोलणार नाही. तुम्ही गावात 1.5 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला. बरोबर आहे. 2 मिनिटं. येडे झालं काय तुम्ही? अरे 30-35 रुपयाचा मी घोटाळा करत 1.5 लाख कुठले काय बोलताय मला माहितच. अरे काय माणूस आहे हा? का तोंडानच बोलताव ना? तोंडानेच. हो मागल्या टायमाला आपल्या वाडीत ते लावलेलं ना सोलरचे लाईट. त्यावरती पॅनल तो सोलरचा त्या घरात घेऊन गेलेत हे. बरोबर. सरपंच हा काय प्रकार आहे? तुम्ही ते सोलारचे पत्रे येतात त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केलाय? आपल्याकडे सरकारी योजनेचं संडास बांधलेलं का नाही मला सांगा? मला अख्ख्या गावामध्ये जेवढं संडास बांधलेले आहेत त्याचे 3 ते 4 संडास असं आहेत त्यांना कड्याच नाहीये. बरोबर. काय दिलेलं छोट्या पोरांसाठी. कड्या विकून यांनी पैसे खाल्लेले आहेत. म्हणजे काय बारक्या पोरांना इज्जत नाही? काय तुम्ही ज्या बाथरूमच्या कड्या आहेत त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे. कड्या विकल्यात तुम्ही? काय मिळालं त्यातून? 70 रुपये. 70 रुपयांसाठी भ्रष्टाचार करताय. काय मिळवणार आहे 70 रुपयात तुम्ही? 2 पोपट जत्रेमध्ये 2 पोपट घेतले आणि मोटरसायकलच्या समोर. मास्तरांनो हा 2 पोपटांचा सरपंच माझ्या ताब्यात द्या. याला बाजूला नेऊन असा पेरू दाखवतो ना बघा तुम्ही. पेरू दाखवतोय चिको. शांतरा जरा मूर्खा. काय प्रकार आहे हा कळतच नाहीये मला. कुठे गेलेत ते 1.5 लाख रुपये? कोणी सांगू शकेल का? सरपंच काय प्रकारे नीट सांगा. अरे काय मला माहितच नाही कुठले पैसे काय मला कुणी आले कधी आपल्या गावात हेच मला माहित नाही. हे काय बोलतात ते पण माझ्या लक्षात आलं नाही मास्तर. मागच्या महिन्यात त्यांचा बर्थडे होता. त्यांनी त्या प्रियाबाई इंदलकरांचा तमाशा ठेवला होता. त्या प्रियाबाईंना फुलवंतीच्या गाण्यावर नाचायला लावलं ह्यांनी.
आणि त्याच्यावर पैसे उडवते ती होय. बरोबर आहे सरपंच, खरं आहे का हे? सुपारीचे पैसे तुम्ही त्या भ्रष्टाचारातनं पैशातनं क्लिअर केलेत. हॅलू पडलं वाचायला हॅलू का बोला, हॅलू का? हॅलू बोला, हॅलू बोला. अरे ते सुपारी मी माझ्या बायकोच्या पाटल्या विकून दिलेली आहेत. माझ्या बायकोला सुद्धा माहित नाही, तिला कळलं तर मला मारल ती. वाचायला हॅलू बोला, हॅलू. मास्तरांनो, आता या सगळ्यांकडनं आपल्याला कळलेला सरपंचांनी पैसे खाल्लेले होत. बरोबर आहे. बरोबर. पण मग आता सरकारी माणसा गावात येतली तर त्यांना पवन चक्की खायची दाखवतलास. काय झाला? वेंगुर्लेकर बाई, पहिल्यांदा वेगळं आणि महत्वाचं बोललात. वा, छान. ही अशीच प्रगती अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की महिलांनी जर राजकारणात सक्रिय सहभाग दाखवला तर आपण भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. कारण ही ताकद फक्त स्त्रियांमध्येच आहे. स्त्रिया व्यवस्थित भ्रष्टाचाराला आळा लावू शकतात. आणि आज तुम्ही इतक्या महत्वाच्या विषयावर इथे एक टिप्पणी केलेली आहे, त्याबद्दल मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला हव्यात. आणि असाच तुमचा सक्रिय सहभाग राहू द्या. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. टाळ्यांच्या नादात विसरला तुम्ही. महत्वाचा मुद्दा बोलल्या त्या चक्की पवन चक्की दाखवायची कशी आपण. कशी दाखवायची? मास्तरांनो, मी बोलू काय? पवन चक्की म्हणून यांच्या बारक्याचा ताप दाखवूया काय आपण? कोको, तू रुमाल जरा विस्कट. आता छोटी घडी घालत बस, पण तोंड नको उघडूस. हिला काय शिक्षा देताय मास्तरांनो? अहो, ह्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना शिक्षा मिळणार आहे. काय? मग ती माणसं काय फक्त एकट्याला घेऊन जाणार? भ्रष्टाचार केला म्हणून अख्ख्या गावाला घेऊन जातील तिकडं. हो नाही हो मास्तरांनो, मी नाही जाणार जलावीला. जाताना माझं करिअर बाकी आहे अजून. बारक्यात ताप येतो. नाही मास्तरांनो, आपण काय करूया, आपण ते लहानपणी बघा भिंगरी बनवायची होती 4 पाक्याची, त्याच्यामध्ये काठी लावून आपण एक काय करूया, बांबू घेऊया, यांच्या बेंबीला लावूया आणि ह्यांना पवन चक्की म्हणून असं गोल फिरत ठेवा. त्यांना बॅलन्स करावं लागेल 4 बाजूने. पैसे घालत काय गप्प मग मास्तर पाम्या बरोबर बोलतोय. काय? अरे ह्या माणसामुळे आपलं अख्खं गाव जाईल पोलीस स्टेशन. काय करायचं मग? तुम्ही 2 मिनिटं इकडे द्या. ये इकडे तुझे. आगाऊपणा नकोय. काहीतरी आपण विचार विनिमय केला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे. मास्तरांनो, आईन्स्टाईनचं डोकं आणि माझं डोकं सेम आहे. काय सुचव काय तुम्हाला? मोरे, तुम्हाला तुम्ही आईन्स्टाईन वाटता? हो. आईन्स्टाईनचं स्पेलिंग सांगा. मग मी मोरेच बरा आहे. ऐका, मी काय म्हणतो? नाही मोरे बोलतोय तो बरोबर आहे. गावात सगळे माझ्या विरोध असलं तरी हा एकच मित्र तो माझ्या बाजूने असतो. मोरे सुचव आयडिया. हा बघा, यांनी भ्रष्टाचार केलाय, बरोबर आहे. आपण काय भ्रष्टाचार केलेला नाही आहे. उद्या समजा सरकारची माणसं आली, पोलीस आलं आपल्याला पकडायला, तर आपण काय सांगायचं? ह्या माणसानं भ्रष्टाचार केला नाही तर ह्यांना अटक करा. तू आणि तुला नंदीत बुडून मारला पाहिजे वाचाड्या, असं सांगशील तू? हे बघा सरपंचांनो, राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळा. तुमच्यासाठी उपाय सांगतो मी. काय करूया, ती माणसं आली ना मास्तरांनो, आपण एक खड्डा खणूया. तुम्ही त्या खड्ड्यात लपायचं, ती माणसं आली की आम्ही वरतून माती टाकणार आणि ती माणसं गेली की तुम्ही बाहेर या. अरे पण ती माणसं गेलीच नाही, मग मी काय करू? मग तिकडे तुमची समाधी बांधून त्याच्यावर लिहूया, बारका बदाम इथे पुरलाय म्हणून. तुमच्यासाठी करतोय ना. हो, भांडू नका. सरपंच थांबा जरा, ते आपल्याला उपायच सांगता येत नाही म्हणून आजचे उपाय. मास्तर एक काम करू. हे बघा, ओ सरपंच, तुम्ही काय करा, ती माणसं आली की नाही, ग्रामपंचायतीचा बाहेर असं पुतळा म्हणून उभं राहायचं. अरे कसं शक्य आहे पुतला म्हणून उभा राहा? तुम्हाला कळत कसं नाही? मी दिवसभर पुतला म्हणून नाही उभं राहू शकत, माझी अडचण आहे. सुसू झालं तर मग करू काय मी? मग करा. कसं करा? त्याला काय होतंय? आम्ही सांगू धोत्रात कारांचा बसवलाय म्हणून. त्याला काय होतंय तो? मास्तर काय बोलतोस हे? मी आता एवढे पैसे खाले, करा हे. नाही, थांबा. अजिबात नाही. थांबा जरा, विचार करू द्या जरा. थांबा जरा. काय विचार करायचा? काय म्हणजे आपल्या गावचा प्रश्न आहे मोरे हा. बने, ते लेटर दाखव मला. ग्रामपंचायतीत आहे. अरे मग ते घेऊन ये ना. मला का ओरडता? ते घेऊन ये. आपण काहीतरी वेगळा विचार करायला हवा. काही विचार नको करायला. तेव्हा असला भ्रष्टाचारी माणूस आपल्या गावातच नको. त्याला काढून टाका तुम्ही. सरपंचच नको. बघा, गावाला आता एका तरुण तडफदार उमेदवाराची गरज आहे सध्या. विचार करा बघा तुम्ही, मला सरपंच करून टाका. गाव कुठल्या कुठे घेऊन जाईन मी. कुठल्या कुठे नाही दिसणार पण नाही. या सरपंचाला तुम्ही पदच्युत करून टाका. बरोबर आहे. जास्त शहाणपणा करायचं नाही, सगळं ऐकून घेईन, शिवाय ऐकून घेणार नाही. सरपंच, पदच्युत हा मराठी शब्द आहे. मराठी शब्द आहे?
हा कधीपासून सुरू झाला? आधीपासून. तुम्ही त्या शब्दाला आत्ता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा, 2-1 वर्षांनी तो एक्सेप्ट करेल, मग होईल सगळं व्यवस्थित. नाही ठीक आहे, पण त्यांनी शांतपणे बोलायला पाहिजे ना. रागवून बोलत तर शिवीसारखंच मला वाटलं ते. शांत बसा का बसा. बने कुठे गेलाय रे बाबा, त्याला शोधा पटकन. ग्रामपंचायतीत आहे. आला. लयच धावला. एवढा दमला? एवढा दाबला? आवाज गेलो ना. इथं बाजूला तर आहे, धावत एवढं दम कशाला? अरे गधड्या, आला मूर्खा आहेस का जरासा? हे काय आहे? लेटर. मूर्खा, अरे काय लिहिलंय याच्यामध्ये? हेच वाचा म्हणजे कळेल, मला वाचता येत नाही तर मी वाचलं असतं. होय सरपंच, यात लिहिलेलं आहे की सरकारने आपल्या गावात पवनचक्की उभारण्यासाठी 1.5 लाख रुपये अग्रिम रक्कम मान्य केलेली आहे. त्यासाठी सरकारने आपल्या ग्रामपंचायतीच्या खात्याचा तपशील मागवलेला आहे. हा म्हणजे भ्रष्टाचाराचा तपशील मागतायत ना ते. अरे गधड्या, भ्रष्टाचाराचा तपशील नव्हे, ग्रामपंचायतीच्या बँक खात्याचा तपशील मागितलेला आहे, ज्याच्यात पैसे येतील ते अजून आलेले नाहीयेत. आणि एक अभ्यास मंडळ आहे जे आपल्या गावात पवनचक्की कुठे बरं बसवायची यासाठी पाहणी करायला, रेकी करायला येतील, असं लिहिलंय याच्यात. मुळात जर पैसेच आले नाहीयेत तर भ्रष्टाचार कुठे केलाय यांनी? सांगा सर, आता सांगा. मगापासून वचर भ्रष्टाचार मी पण किती घाबरलो. कुठं पैसे खाले, कुठे गेले, काय केलं, माझ्या डोक्यातच येत नव्हतं वासर. तुझी बँक डिटेल्स अशी सोलून काढतो ना वासाड्या. ऐका वासऱ्यानो, काय चाललंय मगापासून? मी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही मला जमिनीत पुरायला तयार झालाय. आता काय नाही, आपल्या गावामध्ये ती अभ्यासक लोक येणार आहेत, जी कोण सरकारची माणसं येणार आहेत आपल्याकडे ती चक्की लावायला. आता 1 नाही 5 पवनचक्क्या लावणार आहेत. तुमच्या बोंबीत असा बांबू घालतो आणि तिकडे फिरत बसतो तुमच्या. विशेष रंगली, भारी परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिकांना यावर काय म्हणायचंय. सई, भारी परफॉर्मन्स होता. मला नेहमी वाटतं की याच्यातून काय नक्की म्हणजे ऑडियन्सनी काय बोध घ्यावा किंवा काय, तर मला असं वाटतं की तुम्ही एक खूप छान शिकवण देता की सिस्टम आणि जनता ह्यांच्यात कायम कम्युनिकेशन पाहिजे, संवाद पाहिजे. आणि तो संवाद असेल तर खूप गोष्टी सुरळीत व्हायची जास्त शक्यता असते. सो हा संवाद जर का करेक्ट माध्यमांपर्यंत, करेक्ट जागेपर्यंत पोचत असेल तर ती आपली विन विन सिच्युएशन आहे असं मला वाटतं. सो थँक्यू. काहीतरी महत्त्वाचं म्हणणं कायम तुम्ही मांडत असता या निमित्ताने आणि आजही ते मांडलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. मजा आली. वा 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 वा, थँक्यू टीम. मंडळी, हा हास्य महोत्सव असाच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. पण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, माणगंगा ॲग्रो केअर, माणगंगा कोऑपरेटिव्ह बँक आणि पालवी ॲग्रिकोचे चेअरमन श्री नितीन इंगोले सर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट अफेअर्स प्रियंका आहेर शिरोळे आणि पालवी ॲग्रिकोचे CEO श्री ललित अहिर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नवरा बायकोचं नातं हे काचेपेक्षाही अधिक नाजूक असतं. कुठल्याही क्षुल्लक कारणावरून त्याला तडा जाऊ शकतो. असाच एक तडाखेदार परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी सज्ज होऊया, जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो, हा किरण बोल. अरे किती दिवसांनी ऑफिसला विसरला असं तू जुन्या. काय 8 वर्ष काढीस ना लेका, विसरलास? काय बाकी नवीन ऑफिस काय? चाललंय आपलं काय मस्त.
अरे तुला माहितीये काय गॉसिपिंग, हे आपले बॉस आहेत ना प्रसादोक, हा त्यांना मेमो मिळाला परवाच. अरे नवीन युट्यूब चॅनल काढलंय ना, सगळ्यांच्या मागे फिरतात ते, लाईक करा शेअर करा असं. परवा सीईओ आहेत ना आपल्या कंपनीचे, ते आलेले मीटिंगला, सर जरा लाईक करा ना. मोदीला हो हो, बघितलंस की नाही त्यांचे व्हिडिओ? अरे मस्त आहेत मस्त आहेत. ए पोरगी जास्त शार्प आहे. हिडन टॅलेंट, हिडन टॅलेंट. प्रभाव जाणवतो, म्हणजे ती आली ना, नाही लक्ष जात रे. हो हो, प्रसादोगांकडे लक्षच जात नाही. हो हा, सांगेल कोणाला आता कुठल्या तोंडाने. हो हो, काय नाही बाकी काय नाही. अरे अजून माहिती आहे का तुला, अरे आपल्याकडे हॅपनिंगच हॅपनिंग. ते जनरल मॅनेजर सई तामणकर मॅडम आहेत बघ. काय काय नाही काय नाही, जस्ट एक भरकटलो थोडा मी. आय एम सॉरी. हा अरे त्यांना परवा ऑडिटमध्ये पकडलं ना, अकाउंट्स ऑडिट होतं ना. हा अरे काय करतात त्या, रोज मालाडवरून निघतात पॅराग्लायडिंग करत आणि ऑफिसच्या गच्चीवर उतरतात आणि पेट्रोलचा अलाउन्स मागतात. वाउचरमध्ये पेट्रोल अलाउन्स मागितला 20,000 रुपये, पकडला गेला ना. रोज त्यांना अरे बघत नाहीत. आणि उडताना मी एकदा लिफ्ट मागितली, मॅडम नाही गेल्या वरच्या वर. जबरदस्त. हो 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 हो. ये रे, हा एकदम मस्त गप्पा मारूया. चल चल. ये क्या, अरे बस क्या है, मिलते हैं उसमें क्या है. ओके बाय 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 बाय. ऐका ना, मी काय यस म्हणते, बोल बोल बोल. खूप दिवस झाले हो, माहेरी नाही गेले आईकडे, जरा 4 दिवस जाऊन येईन म्हणते. ओके जा जा जा, उसमें क्या है, जा 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 जा. अगं बाई, काय झालं काय झालं काय झालं वने? ज्या वेगाने तुम्ही जा 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 असं म्हणाला, त्याच्यावरून असं वाटतं की तुमच्या मनात तेच होतं. म्हणजे म्हणजे तुम्ही याचीच वाट बघत होतात, मी कधी माहेरी जाते. झालं मनासारखं झालं तुमच्या. माझ्या मनासारखं? अगं वने तुझ्या मनासारखं ना. तू मला म्हणालीस मला माहेरी, मला म्हणजे मला नाही, तुला माहेरी जायचंय, आणि मग मी म्हणालो जा जा जा. मग ह्याच्यात माझं मन कुठे आलं मध्ये? तुझ्या मनासारखं झालं ना वने. हो, पण जा 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 असं म्हणताना एका क्षणाचाही विचार नाही केला तुम्ही. अगं विचार काय करायचा त्यात, तुझी इच्छा आहे ना म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं. आणि बघ आपल्या कांदेबॉलचा कार्यक्रम झाला तेव्हा ना विचार केला मी. म्हणजे म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केलं असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही नाही. माझ्या पप्पांनी तुमच्या मानेवर तलवार ठेवली होती का? नाही वने, तलवार ठेवली होती का? वने नाही, तुझे पप्पा काय तलवार उचलणार? अरे मल्लिका शेरावतचा मर्डर बघताना पहिला अटॅक त्यांना आला होता. नाही नाही वने विषयांतर करू नका. म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केलं असं म्हणायचं? नाही वने, विषयांतर तू करतेस वने. रिलॅक्स रिलॅक्स. एवढं काही, अरे ओय ओ हो, अरे अरे एवढं काहीच नाही झालंय वने. अरे नाही वने, ऐक ऐक ऐक, रिलॅक्स एकदम. बाकीचं सगळं वने हे बघ, तू मला विचारलंस की मला माहेरी जायचंय, मी म्हणालो जा जा जा. याच्यात सरळ सरळ आहे, त्याच्यात घटना किंवा अरे देवा असं नाहीच आहे काही. हो बघा मी बोललो होते असं पण नाहीये त्याच्यात, एकदम सपक सरळ रिलॅक्स आहे. तू उगीच अर्थ काढतेस वेगवेगळे. रिलॅक्स.
आता वनीच्या बोलण्याला पण काही अर्थ नाही का हो या घरामध्ये? अरे तसं नाही वने. वनी आता जाते म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना. अरे का असेल वने? एकदा तरी बोलावं असं वाटलं का वने? थांब ना ग, माझं मन नाही लागत ग, तू थांब ना, आपण पिक्चरला जाऊया का? असं एकदाही बोलावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला? एकदाही बोलावं असं नाही वाटलं का तुम्हाला? एकदा तरी थांबवा ना. नाही नाही, आता मी गेल्यावर तुम्हाला हे घर मोकळं झालं ना, मोकळं होणार. तुम्ही तुमच्या त्या फुकट्या बेवड्या मित्रांना बोलावणार इथे घरात पार्ट्या करायला. कुछ भी करो, मित्रांना असं नाही म्हणायचं. मला माहितीये तुमच्या डोळ्यात दिसतंय. मी गेल्यावर 5व्या मिनिटाला फोन करणार तुम्ही तुमच्या. अरे मी का करेन फोन? असं काही तुम्ही बोलला ए आओ पार्टी में नाचेंगे 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 असं सगळं करणार. मला माहिती आहे. मी बोलवायचं असेल तर मेसेज पाठवेन ना, नाचेंगे नाचेंगे. घरातलं का करेन हे एवढं सगळं? फोन करते. नाही फोन द्या वने. आई बाबा फोन द्या. बस वने ऐसा फोन द्या. वने घे. मित्रांच्या ग्रुपचं नाव काय? सांगतो. आता इथे उडी मारली नंतर ह्याच्यावर नाही सांगतो. काय ग्रुपचं मी ओपन करून देतो. मी ओपन करून देतो. नाव मी नाही सांगणार. ओपन करून देतो. लवकर सांगा. हार्डकोर फॅन ऑफ बबिता भाभी. ऍक्च्युली ती शेरो शायरी करते, कविता करते, म्हणून आम्ही सगळे तिचे फॅन आहोत. आम्ही 4-5 मित्र. लाज वाटू द्या ओ, लाज वाटू द्या. लाज वाटू दे जरा. एक मिनिट. नाही मी ग्रुप कॉल करते. नाही वने नाही मित्र नाही. हॅलो ओंकार भाऊजी. ओंकार पहिला आहे. ओ हॅलो. हा अच्छा, तुम्ही ऍडमिन आहात का? वा वा, मस्त, परफेक्ट ऍडमिन आहे. अच्छा श्याम भाऊजी. ओ तुम्ही पण आहात का? श्याम भाऊजी. अच्छा हॅलो पीपी भाऊजी. अरे तुम्ही ऍडमिन हवे होता. हॅलो नाही मी सांगते मी का फोन केलाय सांगते. नाही मी काय मी जाते आता माहेरी. हो 4 दिवस घर मोकळंय आमचं. या ना तुम्ही पार्टी करायला. पार्ट्या करा जोरदार. हो उकिरडा करा, माझ्या घराचा उकिरडा करा तुम्ही. का वागतेस तू म्हणे? हसल्यासारखी रडू नकोस ना. मला वाटलं हसतेस तू. वर्ष झाली लग्नाला, वनी हसते का रडते कळत नाही. काय हे म्हणे? कुठला प्रकार आहे हा? कार मधली रडते कळत नाही. म्हणे कार मधली बावली अशी असते का? काय? नाही. मी कायम निघून जाते या घरात. तुम्हाला घर हे मोकळं ना. काय करू या घरात राहून? काय करू? रिलॅक्स. घरच्या लक्ष्मीला हाकलताय तुम्ही. अगं मी कुठे हाकललं? तू मला विचारलंस फक्त. तुम्ही घरच्या लक्ष्मीला हाकलताय. लक्षात ठेवा, ही लक्ष्मी दारात पाय पण नाही ठेवणार. मी कुठे हाकललं? मी तुम्हीच हाकलताय कारण तुम्हाला मी अडगळ झाले. नाही वने, तू अडगळ नाहीयेस म्हणे. तुझ्यामुळे घरात काय माझ्यामुळे? काय मला वेळ तर दे. तुझ्यामुळे घरात विस्कळीत झालेलं घराला घर पण आलंय वने. तुझ्यामुळे घर पण आलंय. शपथ सांगतो ग वने. का करताय या लक्ष्मीला? कुठले सूर आहेत? काय सूर आहेत? बेसूर आहेत ग सगळे. लक्ष्मीला का करताय तुम्ही? वने ऐक इकडे तू शांतपणे बस ना वने. नाही खेचता येते वने. इतकी जड झाले का मी? इतकं काही नाही म्हणे. तू सुरुवात करतेस ना. काही झालेलं नाहीये. ऐक तुला आठवते का आधी काय झालं ते? स्किट सुरू झालं, माझा एक फोन झाला, त्यानंतर तू आलीस. मला जायचं आहे माहेरी. मी म्हंटल चल जा असं छान म्हटलं मी. स्किट सुरू झालं, चल जा असं नाही झालं. लक्षात येते का फरक तुला? रिलॅक्स. बस कर आता. बस कर ग. नाही बाबा,
तुमच्या घरात रडत नाही वनी आणि अशीच राहते इमोशन मारते आतमध्ये. अरे नाही ग, इमोशन मारले तरी मरणार आहेत का ते emotion? म्हणजे हे लोखंडाचे इमोशन्स आहेत का तुझ्या इकडे? मी ऐक 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 माझं. ओके वना, रिलॅक्स रिलॅक्स. काय कर मस्त कर. रिलॅक्स 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 रिलॅक्स. तुला राहायचंय घरात राहा, जाऊ नकोस. ओके, तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. तू राहा इकडे. ओके, राहा. डन. वा दादा. क्या हुआ? आता काय झालं मला नाही कळत आहे. काय झालं खरंच सांग, काय झालं? राहा, सांगितलं ना तुला, राहा. वना बिस्किट मोडली ना सगळीकडची. म्हणजे वनीने 4 दिवस माहेरी पण नाही जायचं का हो? फक्त 4 दिवस मागितले होते. स्किट फ्लिप होतंय, उलट एक्झॅक्टली उलट झालं. हे घर कोंबडी बनून राहायचं का हो घरात? घर कोंबडीचा प्रश्न. देवा बाबा काय रे? पडशील ना ग, फरशी तुटेल ना माझी देवाच्या नादात. माझा जन्म का दिलास मला बाबा? या चौगुलांच्या घरात रांदी वाड्या उष्टी काड्या. मी रांदी वांडी उष्टी काय बोलतेस तू? घराच्या बाहेर जायचं नाही, खिडकी पण नाही उघडायची. मी इथे कोपऱ्यात बसून राहतो. अगं हे एवढं नाही, अगं नाही वना. ते दिसते मी सोफ्याच्या मागे लपते. मी नाही अगं कुठे? अगं इकडे इकडे ये, इकडे ये. मी कोणी मला बघेल बाबा नाही जात. मी का रे बाबा देवा काय रे? प्लीज स्टाईल आहे ते. नको नावाने बस. जन्म दिला बाबा. काय झालं? बाईचा जन्म काय असतो? अगं काही झालेलं नाही एवढं. काय असतो बाईचा जन्म? हे सांगेन एक दिवस. अरे अगं ना, अरे यार का रे मला ह्या जन्माला? रिलॅक्स. बाईचा जन्म काय रे बाबा? रिलॅक्स. बाईचा नवऱ्याच्या घरात डोली दिया टक्कर 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 नाचा नाचा आणि आडव्याने तिरडीने जा. तिरडी 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 तिरडी. अरे मला कळत नाही. तिरडी तितिर तिरडी तितिर हे कुठलं वाद्य आहे? तिरडी तितिर तिरडी तितिर असं नाही म्हणे. ओव्हर आज केवढं लाऊड करतेस म्हणे. मी खरं सांगतो तुला, सूर्यवंशमपेक्षा लाऊड करतेस तू. रिलॅक्स. नाही नाही म्हणे, नाही नाही. ग्राउंड फ्लोअरला होता पण नाही म्हणे. नाही बस बस. मी का आले? माझा जन्म तरी का रे बाबा का? ए बस ग तू, बस. बघ आता शेवटचं माझं ना, बघ तुला माहेरी जायचं असेल तर तू जा, जायचं नसेल तर नको जाऊस. ओके, मला नको मध्ये घेऊस. क्लिअर? बस कर आता. वारे वारे वा वा. म्हणजे मी गेले तरी काही फरक पडत नाही, नाही गेले तरी काही फरक पडत नाही का हो? मीच जातो, बस झाला तर. वारे वा. म्हणजे आता कळलं मला तुमचं प्लॅनिंग. माझं काय planning? काहीतरी कारणांवरून वाद करायचे आणि बायकोला घराबाहेर काढायचं. बायको नाही जाणार तर मग स्वतः जायचं. छान प्लॅनिंग केलं. हा मस्त प्लॅनिंग केलं. कसा वागू मी काय? मी ओय प्रसाद हो, काय वागू कसा मी? मी जाऊ का हो 2 दिवस माहेरी? सांगा ना, मी जाऊ का 2? उत्तर तरी द्या हो मला. अच्छा, वनीशी आता बोलायचं पण नाही. वनी अदृश्य झाली. आता कोणाशी बोलू मी?
या भिंतींशी बोलू का? ए भिंती, सांग बाई, जाऊ का ग मी 2 दिवस माहेरी? ही बहिणी पण तोंड फिरवलं. आता कोणाला जाऊ? या म्हणायचं उत्तर काय? तुमच्या ऍक्शन रिॲक्शनला सलाम, बागडला तुम्ही या मंचावर. कहर परफॉर्मन्स. प्रसादा, घरातल्या बाई आणि पुरुषामध्ये, नवरा बायकोमध्ये काही आर्ग्युमेंट झाल्या, तू मी झालं की भांडणं म्हणजे मतभेद म्हणजे मग ती हमरा तुमरी, मग ती अरे रावी एकमेकांवरची, मग ते भांडण विकोपाला जाणं, मग तो अबोला, मग तो 1 दिवसावरनं 1 आठवड्याचा अबोला, मग 1 महिन्याचा अबोला, मग कधी कधी 6-6 महिन्यांचा अबोला, आणि मग तो सगळा केओस होऊन जातो. हे सगळं होणं मला आवडत नाही. बरं, म्हणून चॅनल काढलंय. एवढं मोठं उत्तर ते. फॅन्टास्टिक. थँक्यू. काय अप्रतिम, मोठ्यांची कॉन्सेप्ट आणि तू लिहिलं होतं. अप्रतिम म्हणजे इतकं नॅचरल की क्या बात आहे. म्हणजे आता ती शेजारच्या घरात घडतंय की काय, ही उपमा सुद्धा इतकी शिळी झाली आहे. मला असं वाटत होतं मीच आहे की काय तिथे. इतकं नॅचरल, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम लिहिलं होतंस. आणि ॲक्च्युली असं होतं, म्हणजे काय रिॲक्शन द्यायची, पॉझिटिव्ह द्यायची का निगेटिव्ह हेच कळत नाही, ब्लँक व्हायला होतं कधी कधी. आणि मग धमाल येते. वनिता, मला आज कौतुक तुझं जास्त वाटतंय की हा आहे ना, हा राक्षस आहे रिॲक्शनच्या बाबतीत. अशा माणसाच्या समोर त्याच्या इतक्या नाही, कणभर त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने तू उभी राहिलीस. आणि अफाट पद्धतीने तू परफॉर्म केलंस आज वनिता. ज्या पद्धतीने तू ग्रो झाली आहेस, ज्या मॅच्युअर्डली तुला ह्युमर कळायला लागलाय, किंवा तुला गिव्ह अँड टेक तुझा कळायला लागला, किंवा तुझी एनर्जी कशा पद्धतीने वापरायची, कुठे ती सेव्ह करायची, कुठे त्याचा अतिरेक करायचा, ह्याचे जे सेन्सेस तुला यायला लागलेत, त्यामुळे तुला बघणं आणि समयाबरोबर तुला बघणं हे अत्यंत मेजवानी होत चालली आहे हळूहळू. आणि त्या मेजवानीचा आनंद आम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. फॅब्युलस परफॉर्मन्स दोघांचाही, कमाल, मजा आली. सुसाट परफॉर्मन्स होता. वने, खूप दिवस झाले म्हणून जुजबी द्यायला येते. मंडळी, आज पिंकी भाभीच्या सोसायटीमध्ये रंगणार आहे राखी पौर्णिमेचा सोहळा. चला बघूया ही पौर्णिमा आज कोणाकोणाच्या आयुष्यात अमावस्या आणते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या सरस कलाकारांना. शामराव, काही राखी पौर्णिमा लगा महिन्याच्या फर्स्ट हाफ मध्येच येते हो. का बरं, काय झालं? अरे खिसा खाली होतो ना हो. महिना अखेरीला असलं तर कसं बाबा, बहिणीला सांगतायत जरा तंगी आहे, जरा घे समजू. ए बाबा, बहिणी आहेत त्या लय शहाण्या असतात, काय कारण चालत नाहीत. तुला माहितीये राजपूत, मी माझ्या बहिणीला आता राखी पौर्णिमेला महागातला इयरफोन दिला. मग काय बोलली? काय दादा, इयरफोन लावायला मोबाईलच नाहीये, मोबाईल बिघडलाय. मोबाईल घेतला अख्खा. बापरे बाप, काय कराल? अरे जाऊ द्या हो, प्रेम पण असतं ना त्यांच्या आपल्यावर. तेवढा आता राखी पौर्णिमेला माझी बायको गिफ्ट मागते, काय कराल? खबर बोलते ताईला दिला, मला पण गिफ्ट पाहिजे. द्या की मग, बायकोला दिलं पाहिजे हो. आईला बायको एवढं चांगलं करून खायला घालती, त्याचं काय नाही, पडापाग एवढं झालंय. आज केला असेल की नारळी भात केलाय ना, काल रात्रीपासून फक्त तोच खातोय. तोच खातोय साजूक तुपातला पांढरा शुभ्र नारळी भात. हाय पिंकी भात.
पिंकी भाभी क्या बात, क्या बात. हाय खांडेकर. हाय. गुड मॉर्निंग. आय नो माहितीये मला माहितीये. हाय राजपूत. हॅलो हॅलो. हाय. नमस्कार. काय माने या ना माने. अरे तुम्ही म्हणजे का शिनिता पिंकी. हाय. गुलाब कसे दिले. एक्सक्यूज मी. चुप पडा तुम्ही. आलतूपणा करता. तुम्ही म्हणजे हे दिसताय एकदम म्हणजे गुलाबाच्या गुच्छासारखं दिसताय एकदम तुम्ही. कळलं त्यांना. पिंकी भाभी तुम्ही त्या आमच्या धुळ्याच्या मृणाल ठाकूर आहे ना, शेम टू शेम त्यांच्या का दिसतं का. बापरे. थँक्यू. शूटिंगला चालल्या का. हो 11चा कॉल टाइम. असं शूटिंगला जाताना बोलते आकर्षक दिसता बरं का तुम्ही. राजपूत काय बोलताय. पिंकी भाभी फक्त शूटिंगला जातानाच आकर्षक दिसत नाहीत. पिंकी भाभी तो नेहमीच आकर्षक दिसतात. नेहमीच आकर्षक दिसतात. नेहमीच दिसतात. थँक्यू खांडेकर. या वेलकम. पिंकी भाभीला का तुमच्या शूटिंग वाल्याला काय अकाल बिकाल आहे का नाही काय. दिवस काय आहे सुट्टी बिट्टी द्यायला नको होईल का. आज काही आहे का. काय आहे का. राखी पौर्णिमा. आज राखी पौर्णिमा आहे. एक मिनिट. काय झालं. काय झालं. पिंकी भाभी काय झालं. काय पिंकी भाभी काय सुट्टी मिळाली नाही म्हणून वाईट वाटतंय का तुम्हाला. मग मला सुट्टी मिळाली असती तर मला जास्त वाईट वाटलं असतं ऍक्च्युली. खबर काय झालं. नाही ना मला सांगा काय झालं. पिंकी भाभी तुम्ही या बसा. काय झालं बघा मला कळलं पाहिजे. माझ्या गळ्याची शपथ आहे. माझ्या गळ्याची शपथ घ्या. माझ्या गळ्याची शपथ घ्या. मला सांगा माझ्या गळ्याची शपथ घ्या. अहो नाही गळा तुम्हाला हनुवटी आहे फक्त खांडेकर. अहो होता मला गळा. शपथेचा गळा होता शपथ. पण काय झालं सांगते. मला सांगा काय झालं. ऍक्च्युली राखी पौर्णिमेला मी बिझी राहण्याचा प्रयत्न करते कारण मला माझ्या भावाची खूप आठवण येते. अच्छा म्हणजे तुम्हाला भाऊ आहे बा. होता. ईश्वर त्याच्या नाही जिवंत येतो. त्याच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी देऊ. गेला म्हणजे कुठे गेला तो. मला माहित असतं तर मी त्याला घेऊन आले नसते का राजपूत. तेवढा आहे. तो पळून गेलाय घरातनं. अच्छा म्हणजे परागंधा झाला बा. अरे कुठले शब्द हुडकून आणताय परागंधा. अरे अभ्यास आहे माझ्या. तुमच्यासारखा उच्छृंखल नाहीये मी परिपक्व आहे. परिपक्व. काहीतरी बोलते दिवस. पण काय झालंय. काय करताय. माझ्या गळ्याला हात लावून शपथ घ्या. मग काय झालंय सांगा. मी सांगते. भावाचं काय झालंय. मी सांगते माझ्या बाबांची अशी इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. अच्छा म्हणजे हुशार होता वा. नाही 37% होते 12वीत. काय तुमचे वडील 37% पोराला डॉक्टर बनवायला निघाला होता. नाही पण त्याला ऑपरेशन करायला खूप आवडायचं. असं? तो ना मेरेला झुरळाचं सतत ऑपरेशन करायचा. अच्छा म्हणजे पोस्टमॉर्टम मला डॉक्टर व्हायचं होतं. अँटिक पण खरंच अँटिक होता. असे ना भलतेच छंद होते त्याला. बाटल्या रंगवायचा. बाटल्या. हो रात्री बाटल्या आणायचा आणि सकाळी रंगवायचा. बाबा खूप मारायचे पण त्याला. बाबा का मारायचं. काचेच्या बाटल्या असायच्या. हा डोळं लाल असायचं का. थोडे. हात थरथरायचं कधी कधी. अरे बेवढं होतं ती. एवढं होतं अट्टल रातचं प्यायचं लपवायला मग बाटल्या रंगवीत बसा सकाळी. आणि काय बोलताय. म्हणून हाणला बापानं त्याला. बट काही का असे ना त्यांनी एवढं मारलंय त्याला की तो घरातनं पळून गेला एका पॉइंटला. दरवर्षी राखी पौर्णिमेला राखी बांधतात सगळे आणि मला खूप आठवण येते त्याची. नाही मी समजू शकतो दुःख. मी समजू शकतो तुमचं दुःख. एका बहिणीसाठी भाऊ काय ना मी जाणतो कारण मी स्वतः पण एक भाऊ आहे. सुबोध. कोण सुबोध. तिकडे बघा. माझ्या लक्षात कसं आलं नाही खांडेकर. काय
तुम्ही सेम माझ्या भावासारखे दिसता. खांडेकर. नाही हो, काय हो, नाही हो, खांडेकर नाही हो. राखी बांधू तुम्हाला please. बांधा 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 बांधा. राखी काय असं असतं काय? राखी काय डायरेक्ट असं नसतं. राखी बिकी डायरेक्ट भाऊ वो लिगल प्रोसेस रहता है ऐसा काय डायरेक्ट भाऊ. मी काय भाऊ वाटतो? तुम्ही सेम दिसता हो. तुम्ही सेम सुबोध दिसता खरंच. आय स्वेअर. अहो नाही, असेच डोळे होते सुबोधचे. असंच म्हणजे सेम सेम असे सुजलेले डोळे होते. अहो नाही, रांजणवाडी आली आहे. ऍक्च्युली माझे डोळे हे आहेत है ना सुबोध, माझे हे डोळे ऍक्च्युली ऐसा आहे मैं. नाही पण तुमचे केस पण सेम सुबोध सारखे अहो आहेत. नाही, हे ऑपरेशन केलंय बघ, तुम्हाला दाखवतो. आहे बघा, ट्रान्सप्लांट केलेले आहेत मी. नाही, माझे ओरिजिनल नाही आहेत केस. अरे जाऊ द्या ना खांडेकर. दिसता सुबोध ऐका ना ऐका ना, त्यांना दिसतोय तुमच्या भाऊ. तर आता तुम्ही भाऊ तुम्ही नाही तुम्ही आता बांधा ना राखी भाऊ राया. बांधा ना हो माने भाऊ राया, बांधा ना राखी. शेजारी राहत असला ना माणूस त्याला पण भाऊ समजले जातात. तुम्ही शेजारी राहता त्यांच्या. अहो कुठल्या शेजारी? मी ए विंगला राहतो, त्या डी विंगला राहतात. ए विंगची राखी काय डी विंग पर्यंत पोहोचत नाही का? राजे रजवाड्यांच्या राख्या कुठून कुठून पोहोचायच्या. बांधा त्यांना राखी, बांधा. बांधा ना हो सुबोध भावा. खांडेकर प्लीज. ऐका माझं, असं नाही, ते 7 चेहऱ्याचे सेम असतात माणसं. असं भाऊ लगेच कसं करतात? मग तसं असेल तर राजपूत पण माझ्यासारखे दिसतात. मी काय तुमच्यासारखा सेम दिसतात राजपूत माझ्या. काही बोलता का तोंडाला येईल ते? तुम्ही सांगा, मी दिसतो त्यांच्यासारखा? नाही, तुम्ही सुबोध सारखे नाही दिसत. चिराग सारखे दिसता. मी चिराग सारखा दिसतो? चिराग काय तुमचा बॉयफ्रेंड होता का? नाही, माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. सेम दिसतो चिराग. सेम असंच टक्कल आहे त्याला. सेम दिसतो. आई शपथ. ऐका ना हो पिंकी भाभी, मी धुळ्याचा असून धुळ्याचा वाटत नाही. मी अमेरिकेतला कुठून वाटतोय तुम्हाला? काय संबंध आहे? सेम अमेरिकेचा सेम मी बघितलंय चिरागला. सेम या 2 भाऊ राया. पिंकी भाभी, नेमकं किती भाऊ आहेत तुम्हाला? 2. भाऊ बांधा बांधा राखी बांधा. घ्या चला. ओ या खांडेकर भाऊ, सुबोध भाऊ या की. बांधा राखी बांधा. राखी बांधा की. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय आहे? हे काही नाही पिंकी भाभी, हे जस्ट म्हणजे घरात लादी पुसत होतो आणि माझाच पाय सटकला. मायनर ऍक्सिडेंट झालाय. यार, दिस इज नॉट डन. नाही, दिस इज फाईन. गुड मॉर्निंग. तुम्ही कशा आहात? गुड. आज काही शूटिंग नाही का? शूटिंग आहे त्यांचं. 11ची शिफ्ट लेट होते त्यांना. तुम्ही चला नाही, इट्स ओके. मी थांबू शकते. मी थोडंसं लेट जाऊ शकते. आज मी खूप खुश आहे. वा, छान. तुम्ही असं खुश राहत जा. खुश का आहात? आज मी 15 वर्षांनी राखी पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. अरे वा, छान. भावाकडे जाताय की भाऊ आलाय? 2 भाऊ राया आले. एक मागाठाण्याचा आहे आणि एक तर डायरेक्ट अमेरिकेचा आहे. मागाठाण्याचं म्हणजे खांडेकर? आणि मग अमेरिकेचा कोण? राजपूत. ऍक्च्युली माझा एक भाऊ आहे सुबोध नावाचा, पण तो खूप वर्षांपूर्वी पळून गेला. तर 15 वर्ष मी सेलिब्रेटच नाही केली राखी पौर्णिमा. आणि हे सेम सुबोध सारखे दिसतात आणि हे सेम चिराग सारखे दिसतात, जो माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. पिंकी भाभी, तुमचा जो सुबोध होता भाऊ तो गेला पळून. पण जो दुसरा भाऊ आहे म्हणजे अमेरिकेचा भाऊ चिराग, त्याला जर असं वाटलं की बुवा तो असताना त्याच्यासारख्या दिसणाऱ्या या दुसऱ्याला तुम्ही राखी बांधली तर त्याला वाईट वाटून जाईल ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हिडिओ कॉलवर राखी बांधा ना. आजकाल ते चालतं. हा, चांगली आयडिया आहे राजपूत. व्हेरी गुड. म्हणजे चेहरा त्याचा असेल पण हात राजपूतांचा असेल. नाही ना रे. ऐका ना तुम्ही एक काम करा, तुम्ही असा हात त्याचाच असेल असं कुठे राखी बांधा व्हिडिओ कॉलवर. अच्छा, व्हर्च्युअल राखी पौर्णिमा. चालतं असं चालतं. पण नाही चालणार कारण तो अमेरिकेत आहे म्हणाल्या ना तुम्ही. तर मग आता तिथे रात्र असणार. आता झोपमोड करणं योग्य नाही ना. मग तुम्हीच एक काम करा, तुम्ही राजपूतांचा राखी बांधलेला फोटो चिरागला पाठवा. मग त्याला बरं वाटेल. सरप्राईज द्या त्याला. हो चालेल. ही आयडिया मस्त आहे. बेस्ट आहे. ह्यांचा पण पाठवा. सेम सुबोध भावाचा फील आहे बाबा.
सेम टू सेम. म्हणजे माझी बायको तर यांना बघितलं अयो भाऊराया असं म्हणते. माझी बायको पण यांना भावड्या म्हणते, भावड्या भावड्या. वा वा, छान छान. नाही पण ऍक्च्युली मला किती राखी बांधावीशी वाटली तरी मी नाही बांधू शकत. का हो? राखी कुठे आहे माझ्याकडे? अरे यार काय हो, का नाही आणली राखी? मी तुम्हाला दुःखातून बाहेर काढलं असतं, मी बांधून घेतली असते ना राखी. मी पण काय पिंकी भाभी हट. माने, माझ्याकडे येत राख्या, जरा ह्या खिशातून काढा. या खिशातून काढा ना. हा प्लीज काढा. माझ्याकडे म्हणजे माने. ओ पिपी, तुमच्याकडे का राख्या? तुमच्याकडे का राख्या? नाही, माझ्याकडे म्हणजे काय झालं, मी ऍक्च्युली आता बाहेरूनच आलो ना. माझ्या वहिनीने सांगितलं राखी आणायला, तिचे भाऊ येणार आहेत. पण आता काढायचं कशाला मत? तुम्ही म्हणालात ना, तुम्ही राखी असती तर बांधली असती, त्यांचं दुःख हलकं करायचं असं काहीतरी म्हणाल. आता बांधूया आपण. नाही, एक काम करा, माझ्या बदली आधी मान्यांना मान्य बांधा. काय ना, त्यांना नाही मिळाली मग त्यांना वाईट वाटतं. माझा काय संबंध आहे? हो, मी नाही दिसत ना कोणाला. यांना वाईट वाटतं, यांना बांधा. माझा काय संबंध आहे? काय वा रे वा, शाणा. आम्ही पिंकी भाभी, आम्ही बसतो ना ह्याच्यासाठी स्टॉक घेतल्यानंतर रुसतो. वा रे वा. मी नाही रुसणार. आता नाही रुसणार. नाही रुसणार आता मी. बस. वाईट वाटणार आहे का? नाही पिंकी भाभी, इट्स ओके, आपण तुम्हालाही बांधू. नको 2च राख्या आहेत, त्या 2च भाव आहेत, तसं मला नको करायला. तुम्ही बांधा. माझ्याकडे अजून एक आहे. 3 आणल्या होत्या मी, एक्स्ट्रा आणली होती, तुटली वगैरे तरी बघा. राखीवाला आहेस काय रे? वहिनीने सांगितल्या होत्या आणायला म्हणून मी आणल्या. 3 राख्या. मला नको बांधायला. अहो नको काय म्हणताय, घ्या ना बांधून. मला नको बांधायला. असं काय करता, आता म्हणालात ना दुःख कमी होईल त्यांचं, घ्या बांधून. मग तुम्ही घ्या बांधून. तू घ्या बांधून. बांधा, तुम्ही बांधा मग. मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बरं वाटणार असेल तर प्लीज बांधा. नो प्रॉब्लेम. अगदीच. सॉरी, मला हे या हाताला कशी बांधणार राखी आता? डाव्या हाताला बांधा. डाव्या हाताला नाही बांधत राखी. नाही मला चालेल, तुम्ही बांधा. तुम्हाला चालेल, पण शास्त्र असतं ते, काहीतरी कारण असेल ना. फ्रेंडशिप बँड नाही कुठल्याही हाताला बांधायला. फ्रेंडशिप बँड कुठल्याही हाताला बांधतात का? हो. मग असतं तर बांधलं असतात. हा म्हणजे त्यात काय. हे घ्या. काय जनरल स्टोर उघडलंयस का काय? कशात काढतायस बाहेर? काय झालं, फर्स्ट वीक मध्ये फ्रेंडशिप वीक असतो ना, तर एक फ्रेंडशिप बँड खिशातच होता, तो म्हटलं आता. हे धरा. ओके, बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला सुद्धा बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला पण असलंच बांधा की. मला बी असलंच बांधा की. नाही पण आता राख्या बांधायचं ठरलंय ना. चला या लाईनीत उभे राहा. काय मी तुम्ही जा. चला. नाही. काय चाललंय तुमचं? मला हे झालंय, काय? फ्रोझन शोल्डर झालाय. काय झालंय? फ्रोझन शोल्डर झालाय. हात वरती घ्या बांधा. बांधा. अरे वा, छान. फोटो काढले असते कोणी तर मजा राखी आली असती. पौर्णिमेच्या शुभेच्छा. सुबोध. थँक्यू. भरून आलं त्यांना, भरून आलं. थँक्यू खांडेकर. द्या. नेक्स्ट. माने. अयो, हात कुठे गेला? बांधा. माने असं काय करताय? लाजताय कुठे हो? येस. छान दिसतंय, छान दिसतंय. थँक्यू. हे घ्या. या राजपूत. नाही काय पिंकी, हात वर आला. थँक्यू सो मच. नीट हात नीट धरा राजपूत, त्यांना बांधू द्या. हा बांधा. आता काय? थँक्यू चिराग. याचा फोटो काढून प्लीज मला पाठवा. पाठवते चिरागला. आणि प्लीज मला काही म्हणजे गिफ्ट वगैरे नाही दिलं तरी चालेल. पण ओवाळणी द्यायला हवी होती. दिली तरी चालेल. आय टेक इट. थँक्यू गाईज. थँक्यू. चलो बाय, मी निघते. कुठे जाताय का? शूट आहे ना माझं. हा, निघते. मी सोडू तुम्हाला? तुम्ही कसं सोडणार आहात मला? कसं म्हणजे, गाडीने. त्या खिशात गाडी आणलीस का आता? चावी आहे. मी सोडतो, या चला. अरे मोडलेस की बेन, कसं सोडणार आहे? गाडी चालवायची, असं अशी चालवायची, एवढं काय. कशाला एवढं करताय? माझ्या गाडीने जाऊया, मी तुम्हाला ड्रॉप करते. सांगा कुठे जायचंय? नाही, मला कुठे नाही जायचंय. मला फक्त आता त्या राख्या तुम्हाला दिल्या ना, तर त्या नवीन घ्याव्या ओ लागतील. गॉड, प्लीज लेट मी बाय यू राख्या. नाही ठीक. लेट्स गो. मी सोडते तुम्हाला आणि तुम्हाला राख्या घेऊन देते. मी आलो खांडेकर. Sorry हा.
दर राखी पौर्णिमेला हात फ्रॅक्चर कसा असतो रे? नाटके नाटक्या माझा तर काय संबंध पण नव्हता, मला उगाच राजपूत आपण खूप साधे बोलते मी तर बोलतो आपण खूप साधे आहोत. भोळा भोळा आहे मी एकदम. मी तर तुमच्यात त्यातलाच साधा. आपल्या मनात काहीच नसतं. काहीच पापच नाही. नाही मी तर बोळाच आहे एकदम. आता काय झालं रे? अरे बापरे, लिगली भाऊ नाहीच आहोत आपण. नाही जे आता राखी काय फक्त बहीण भावाला बांधते असं थोडंच असतं. राखी मुळात रक्षणासाठी पण बांधली जाते ना. आमच्याकडे कसं आहे, बऱ्याचदा आहे ना बायको नवऱ्याला राखी बांधून देते. कशासाठी? रक्षणासाठी. रक्षण महत्वाचं. ही राखी रक्षणाची रक्षणाची माने रक्षणाची राखी आवाजी नाही. मग मी पिंकी बाबीचं रक्षण करणार. मी पण करणार. मी हायच माग तुमच्या. मी तर आता पिपी पासून पिंकी बाबीचं रक्षण करणार. वा 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 वा, यु नो व्हॉट, कर्मा नोज एव्हरीथिंग. मला इतका आवडला हा विषय आणि तुम्ही बहारदार मांडला. क्या बात, क्या बात, खूप मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. बहारदार मस्त विषय होता आणि खूप मस्त फुलवलात तुम्ही. ते पशा काय झालं जर टोनिंग इतकं इरिटेटिंग, इतकं भयानक इरिटेटिंग होतं. वा वा, बहारदार मस्त. सावत्या, श्याम्या, पीपी मस्त. प्रिया फारच सुंदर, फारच सुंदर, फार मजा आली. म्हणजे त्याच्यात कुठेही खोटेपणा वाटला नाही. तो खरंच तुझा भाऊ हरवलाय, खरंच तुला त्याची आठवण आली, ते इतकं रिअल वाटलं आणि त्यामुळे यांची तडफड जास्त अंडरलाईन झाली. त्यामुळे मजा आली. बाकी गुलाब कसे दिले ते सांग नंतर. सई. गुलाबी परफॉर्मन्स होता. मी एक ऑब्झर्व केलंय की हे प्रहसन असलं की लेखक, संकल्पना सगळे इतकं मनापासून लिहितात आणि तुम्ही पण इतकं मनापासून करता की त्याची खूप मजा येते. तो जो सिक्वेन्स होता की ओळी ओळी तुम्ही हात पुढे करून येत होता तो फार भारी होता. सावत्या तू म्हणाला अरे हात कुठे गेला, ते फार भारी होतं. भावा काहीतरी वेगळंच पकडलं होतंस आज आणि तू ह्या प्रहसनात विशेष धमाल करतोस. मला खूप आवडते ती धमाल. आणि प्रिया मस्त. वी लव्ह यू. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलं फार निरागस असतात. त्यामुळे नेमकं जे बोलायचं नसतं ते सहजपणे पटकन बोलून जातात. पण त्यामुळे जो काय गोंधळ उडतो तो पाहूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. काय करतोय? काय हॉस्पिटलची घंटा वाजवली. सांगतो काय तुला? बस इकडे. हॉस्पिटलची घंटा वाजवतोय. ओ पप्पा, हाव तू इकडे बस. इकडे ये. इकडे येतात तू. इकडे काय बस इकडे. फालतू करतो. ओ आजोबा, किती वेळ झोपता, उठा ना, मला पण झोपायचंय. त्याला आजोबांका बरं नाहीये. हा बाबा, हा बाबा, हा बाबा, आम्ही आहे, आम्ही इकडेच आहे सगळे. तुम्ही शांत झोपा, गडबड करायची नाही, फक्त आराम करायचा. हा ओ काय हो जातायत, गंगाजल काढू. तू दादा काय झालं? आणि त्याला वेळ आहे ना अजून. वेळ आहे, मराव दे, मराव दे. बाबा मी आलो. बाबा आला. बाबा मी आलो. आला तू. आता काय नाचू काय रे? हो, आता सेन्स ऑफ मलमल. नाही तसं नाही, तू लेट आलास ना म्हणून ते रागवून येत तुझ्यावर. नाही नाही बाबा, मी वेळेत निघालेलो, फ्लाईट लेट झाली बाबा. हो बाबा, खरंच आमची फ्लाईट लेट झाली हो. बाबा, बाबा बरे आहात ना तुम्ही? बाबा बरं बरं बरं. बाबा, ही बघा तुमची नात शिवाली. बघा छोटी मुलगी. अरे गुड्डू,
माझ्या गोंडू अरे माझी गोंडू अरे कशी आहे तू मी बरी आहे वा 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 बरं झालं आजोबा तुम्ही लवकर गचकले नाही हा मम्मी पप्पाला फ्लाईट मध्ये बोलत होते आपण जायपर्यंत म्हाताला जगतोय का मरतोय जगतोय का मरतोय गप अच्छा बाबा नाही काय बोलते बाबा नाही तो कमर नाही गप गप कार्टे अभ्यास करायचा गपचूपपणे तुला अभ्यास करायला नको आणि नसते उद्योग गप्पा बस ताई कशाला ओरडताय लहान मुलाला लहान मुलं खोटं बोलत नाहीत बाबाने काय म्हणाल म्हातारा जगतोय का मरतोय नाही असं वहिनी चुकीचं रॉंग आहे बाबाला तुम्ही बोलता म्हातारा जगतोय की मरतोय अच्छा वाटलं नव्हतं रे तुम्ही असं बोलला नाही बाबा नाही अहो तिचं काय ऐकताय बाबा बाबा मी खरंच असं नाही बोलले तुम्हाला वाटतं का बाबा मी असं बोलेन का बाबा बाबा तुम्ही नका लक्ष तुम्ही आराम करा नका लक्ष देऊ आराम करा काय नाही बोलली ती काय नका बोलली गप्प बस थोबाड पण ठेव अरे तू तरी असं का करतोय पप्पा तू पण विसरलास काय तू पण मगाशी फ्लाईट मध्ये बोलत होतास ना पटकन जाऊन प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेऊ काका अरे मम्मी पप्पा बोला ना मंद्या काकाचा भरोसा नाही आहे पागल आदमी आहे हो क्या बात आहे दादा वा रे वा वा रे वा अरे काय कार्यक्रम सुरू आहे काय वा रे वा चाललंय बघा बघा बाबा त्याला लाज पण आहे तुम्ही इकडे मराठा टेकलायत तो बोलतो प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे म्हणून तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे आई बाबा मी का बोले नसावं तिचं काय ऐकताय ती लहान आहे ती लहान आहे बाबा ती प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणं मी जिवंत असताना काय बोलणार बाबा ओ पशा काका तुम्ही आजोबांच्या ठशाचं टेन्शन घेऊ नका पप्पांनी आजोबा जाणार हे माहितीये म्हणून आधीच टेम्पो वरती ठसे घेऊन ठेवलेत काय नाही काय नाही काय नाही मुंगी अरे मंद्या वा रे वा वा रे वा काय चाललंय वारे वा का कार्यक्रम सुरू आहे का तू इकडे नाही नाही मंदार वाटलं नव्हतं रे तू तरी असं करशील बाबा नाही बाबा अगं स्टॅम्प पेपरवर माझे अंगठे घेतले या माणसाने पैसा काय बाबा तुम्ही तरी कसं दिलात अरे मला बोला पासपोर्ट बनवायचा आहे युगांडाला यात्रेला जायचंय म्हणून त्यांनी माझे बाप घेतले ना अंगठे बाबा तुमच्या तर ना युगांडाला कोण जातात तीर्थयात्रेला मला बोलला आहे काहीतरी मोठं बरं झालं मी बाबा वेळेवर आलो मंद्या काय काय वाट लावली असते बाबा काळजी करू नका हवं तर अंगठा लावलेले स्टॅम्प पेपर आणून देतो पण तुम्ही चांगले राहा तुम्ही चांगले असले सोडून दे विषय बाबा जाऊ दे आमचं एक झालं यांचं एक झालं झालं नको काहीच नको पिठंपाट म्हणजे नाही नाही जाऊ दे संपू दे अरे झालं हे पप्पा काय काय तू बोललेला ना चैन मग मागू काय झालं लगेच माग जा मागू काय शानपणा करून नीट माग आजोबा अरे द्या ना काय चैन द्या ना गळ्यातली ए शिवा गबस काय आई ग असं करू ए गुंड्या त्याला चैन द्या ना अरे माझी चैन कशाला तुला पाहिजे नाही तर काय अरे आजोबा पप्पा बोलले आपला म्हाताला जाम चिवत आहे तो असं लोकांना देणार नाही मलताना जर गोष्ट मागितली तर लहान मुलांना नाही बोलत नाही मग तू अरे नालायका काय केलं तू नाही नाही बाबा वाटलं नव्हतं रे तू मोठा आहेस ना असं बाबा अहो ती लहान आहे बाबा ए शिवाली टुक तुम्हाला नाही मिळणार काही आजोबा मागे एकदा आंघोळ करत होते ना तेव्हाच पप्पांनी त्यांची चैन काढून घेतलेली ही नकली चैन आहे अरे मंद्या अरे अरे मंद्या वाटलं नव्हतं रे तू तरी असं वागशील रे बघा बाबा बघा तुम्ही तरी काय चैन काढून दिली मला काय बोलला माहिती आहे का चैन आता जुनी झाली रे मरायच्या वेळी नवीन चैन जर असेल गळ्यात तर डायरेक्ट स्वर्गात भेट होते अप्सरा भेटेल तुला म्हणून ना मी दिली रे बाबा काय करू म्हातारपणी पण अप्सरेचा नाद सुधरत नाही तुमचा आता मी काय करू तू बोललास तसा तर मी काय करू बरं झालं वेळेवर आलो मी मंद्या अजून काय काय करून ठेवलं बाबांचं तू अरे नाही ए तू ना घरी जा आणि म्हशीला पाणी पाच जा मी नाही
इथे आजोबा मारायला टेकलेत आणि तुम्हाला म्हशीचं पडलंय. त्या आता तोंडात नाही एक जरी शब्द आला ना बुक लावून काढीन तुला. मला बुक लावून काढेल आणि तुम्ही काय पण बोलता ते चालतं काय? त्या डोळे बघ काय बोलले. बाबा विचारा बाबा अजून काहीतरी बोलले. बाबा विचारा. कायच नाही बाबा. इकडे काय बोलत होत रे आई बाबा? आजोबा आई बोलत होती की 3 तारखेपर्यंत म्हातारा काय करून टिकला पाहिजे म्हणजे 1 तारखेला पेन्शन घेता येईल आपल्याला. शपथ 1 महिन्याची पेन्शन मिळायला पाहिजे. मी 3 तारखेला बरं नाही बाबा. वारे वा. अरे नाही पण एक काम करा आजोबा 3ला नका म्हणू 25ला मला. काय 25 नका. नाही आजोबा तुला माहितीये का मम्मी पप्पा बोलत होते की आपल्याला थायलंडला फिरायला जायचंय. आजोबा 25ला मेले नाहीत तर मग आपली तिकीट वाया जातील म्हणून तुम्ही 25ला मला थायलंडला फिरायला जायचंय. वारे पशा वारे वा. तरच काय करतोस? बघितलं काय बाबा बघितलं काय कसं आहे तू? आज वाटली पाहिजे तुम्हाला लोकांना तुम्ही असं वागता. थायलंडला जायचंय. वारे दादा वादे वा. नाही रे बाबा. वादे वा. हे काय वारे वा चालले वारे वा तोपडो का ना नालाय कुठले वारे चालले काही कार्यक्रम चालले तुम्ही असं करता तुम्ही. शांत आजोबा मी जिवंत असं. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही 3 तारखेलाच मारा आजोबा. कशाला? पेन्शन मिळेल ना. 25ला मला आजोबा थायलंडला फिरायला जायचंय आम्हाला. नाही आजोबा 3 तारखेला मारा पेन्शन पाहिजे आम्हाला. आम्हाला थायलंडला फिरायला आले उतर. अगं लागताय ना. ह्यांचं काय चाललंय तुमचं पण काय चाललंय? नालाय का तुम्ही? चला चालते वा इथून तुम्हाला काहीच मिळणार नाही. डॉक्टर हे पप्पा मेले आजोबा. बाबा आजोबा बाबा आम्ही मेलो नाही तुम्हाला मी मारीन मग जाईल. ह्यांना हाकला इथून निघाय. वा रे वा. फारच भारी परफॉर्मन्स. फार मजा आली. वेगळा विषय होता आणि तुम्ही खूप छान सादर केलात. बघा हसरसिक काय म्हणतात प्रसाद. धमाल. मस्त मस्त विषय होता. पशा तू ऍक्च्युली ज्या पद्धतीने आलास आणि अरुणच्या अंगावर पडलास मला असं वाटलं क्षणभर गंगाजल मागावं की काय. डेंजरस मुवमेंट होती भयंकर पण मजा आली. अरुण जिलबी आणि बुंदी किती स्वीट असेल मला माहित नाही पण तू खूप स्वीट आहेस. मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. माणसाचा हव्यास आणि गोष्टींची हाव ही ह्युमर मधून अशी बाहेर येईल असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं. तुम्ही ते खूप छान मांडलं. अरुणदा व्हॉट एनर्जी मॅन. फारच भारी. मजा आली. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे पालवी ॲग्रिकोची टीम. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम राहुल सर, तुमच्या 27 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही शेती आणि AIचा संगम केलेला आहे. त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. आम्ही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आपल्याकडं अर्बन कस्टमरसाठी सहजरित्या आपल्याला जे खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे ॲप उपलब्ध आहेत. पण ॲग्रिकल्चरमध्ये शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं डेडिकेटेड ॲप उपलब्ध नाही आहे. त्याला 2 प्रॉब्लेम, पिनकोड बेस्ड डिलिव्हरी आणि त्याची सहजरित्या खरेदी करण्यासाठी उपलब्ध नाही आहे मार्केटमध्ये. त्यामुळे ती आम्ही पहिल्यांदा पालवी ॲग्रोच्या माध्यमातून B2B आणि B2Cला बळीराजाचं सेवा दाखल करणारं पालवी ॲग्रो ॲप घेऊन येतोय. वा 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 वा. हा जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे त्याचं वय आहे 35 ते 50. मग त्याला ऑनलाईनला शॉपिंगला एक तर ॲग्रिकल्चरचा डेडिकेटेड प्लॅटफॉर्म नाही आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ज्या वेळेला एखाद्या ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर 1000 प्रोडक्ट आहेत आणि मग त्याला ते रोगाचं नाव माहीत नाही
त्याचा काय वापरायचं माहीत नाही. मग त्यासाठी आम्ही एक मीरा नावाचं एक AI इंटिग्रेटेड भारतातलं सर्वप्रथम, म्हणजे त्याला 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट त्याने विचारलं की मीरा, माझ्या सोयाबीनच्या पिकावर हा रोग पडला आहे, मला खरेदी करायची आहे. तर 2 प्रकारचं, एक तर ऑडिओबलमध्ये त्याला मेसेज येतो आहे किंवा दुसरी गोष्ट त्याला टेक्स्टमध्ये येतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की असं नाही की ते माझ्याच प्लॅटफॉर्मवरचा डेटा हे करत आहे. पब्लिक डोमेनला जेवढा काय डेटा आहे तो 5 सेकंदामध्ये पिक करून ते शेतकऱ्याला सहजरित्या उपलब्ध करून देत आहे. आता AI इंटिग्रेटेड बरोबर आम्ही अजून एक दुसरं आणतो आहे की जसं तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुमचं रोग निदान होतं आहे. डॉक्टर तुम्हाला डिटेक्ट करून बाबा ताप आला आहे ह्याच्यावर तुम्हाला गोळ्या वगैरे देतात. पण त्या शेतकऱ्याला तो शेतीमध्ये त्याला रोग काय पडला आहे माहीत नाही. ते ओळखायचं कसं, त्याला साधन नाही आहे. त्याला आपली एंटायर इकोसिस्टम जे आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक असा आपल्याकडे टूल्स नाहीत अवेलेबल. आम्ही भारतातलं सर्वप्रथम एक मोबाईल ॲप आहे, ते तुम्ही फक्त फोटो काढला तर त्या फोटोवर ते सांगतं हा रोग कुठला आहे आणि ह्याला काय वापरावं लागेल. ते पण विदिन 5 सेकंदामध्ये येतं आहे. वा 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 वा, खूपच भारी. खूपच भारी. थँक्यू सो मच सर. वैभव सर, पालवी ॲग्रिको शी जोडले जाताना, क्रिएटिव्हली जोडले जाताना तुम्हाला काय काय प्रयोग करावे लागले? बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला एका क्लिकवर त्याला शेतीसाठी लागणारी प्रत्येक माहिती, शेतीसाठी लागणारं प्रत्येक साहित्य, शेतीसाठी लागणारी अवजारं, औषधं, हे सगळं त्याला एका क्लिकवर त्याच्या बांधावर मिळतंय. म्हणजे शेतकऱ्याचा वेळही वाचतोय. सो याच्यात खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करायला संधी आहे, जी जाहिरातीच्या माध्यमातून पण आहे. त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म चालवताना हे एज्युकेटिव्ह पण आहे की एखादं क्रॉप कसं घ्यायचं, त्या क्रॉपबद्दलची माहिती, मग त्या सगळ्या एक्सपर्टीजला घेऊन शेतात जाऊन त्या गोष्टीचा सगळा फॉलोअप घेऊन त्या प्रत्येक गोष्टीचं एक इन्फॉर्मेटिव्ह सेगमेंट तयार करणं आणि विषमुक्त शेती करणं किंवा या सगळ्या ऑर्गॅनिककडे आपण कसं जाऊ शकतो किंवा जमिनीचा पोत कसा सुधारू शकतो, शेतकऱ्याचं उत्पन्न, आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मार्केट इंटेलिजन्समध्ये पण आहोत. म्हणजे जो काही हमीभाव आहे, दर आहेत, या सगळ्या गोष्टींची अपडेटेड माहिती जसं आपल्याला स्टॉक एक्सचेंजची माहिती येते किंवा शेअर मार्केटची येते, तर हा खूप मोठा व्याप असतो. तीही गोष्ट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. सो हे वनरूप सोल्युशन आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना आता दारोदार कुठेही भटकायची गरज नाही आहे. त्यांनी फक्त पालवी ॲग्रिकोचं ॲप आणि वेबसाईटवरती जायचं आहे, त्यांना हवं ते त्यांच्या घरात आणि बांधावर मिळणार. क्या बात आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य फार सुसह्य करताय तुम्ही. नीड ऑफ द आवर. क्या बात आहे. किरण दादा, या ब्रँडशी जोडले जाताना तुमच्या मनात काय भावना होत्या? खूप समाधान आहे. म्हणजे तुम्ही आत्ता ऐकलत की पालवी ॲग्रिको काय करतंय शेतकऱ्यांसाठी. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेला एक मुलगा आहे. नंतर मी अभिनेता झालो. आजही माझे भाऊ शेती करतात. सगळे शेतकरी आहेत आजही. पालवी ॲग्रिकोचे राहुलजी सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की अशी एक कंपनी आहे, तुम्ही आमच्या ब्रँडसाठी काम कराल का? मला थोडं आश्चर्य वाटलं सुरुवातीला की माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी नावं आहेत आज मराठीत, मी का? तर मला थोडा संशय होता की मी काय करतायत नक्की शेतकऱ्यांसाठी. मग त्यांनी दिवसभर मला ते बसून सगळं सांगितलं की आम्ही काय करणार आहोत. मला खरंच ते पटलं. मग आम्ही एक छोटासा व्हिडिओ करून बघितला, माझ्या सोशल मीडियावर टाकून बघितला आणि महाराष्ट्रभरातून प्रचंड रिस्पॉन्स आला त्या गोष्टीला, सगळ्या शेतकरी वर्गातून. आणि मग सगळ्यांचा उत्साह वाढला आणि मला स्वतःला एक बरं वाटलं की तंत्रज्ञानाचा वापर, आपण काय म्हणतो की नवीन कुठलं तंत्रज्ञान आलं की शाप की वरदान, AI आलं शाप की वरदान, पण AI शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे असं मला वाटायला लागलं मनापासून. आणि मग मी याच्याशी जोडला गेलो आणि खूप समाधान वाटते अभिनेता म्हणून आपण अशा कुठल्या तरी कंपनीशी जोडलं जाणं. शेवटी एवढंच म्हणेन की तुका म्हणे सुखा अंतपार नाही लेखा, एवढं मला आनंद वाटतोय. खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. नितीन इंगवले सर, तुम्ही गेली 3 दशकं या क्षेत्रात कार्यरत आहात. पालवी ॲग्रिको विषयी आम्हाला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल. खरं तर पालवी ॲग्रिकोच्या माध्यमातून आम्ही जवळपास भारत देशातील जवळपास 8 राज्यातील कृषी दुकानदार यांच्याशी आम्ही कनेक्ट झालेलो आहे. संपूर्ण भारतातील पहिला AI आधारित डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फॉर ॲग्रिकल्चर सुरू करतोय, याचा आम्हाला खूप खूप मनस्वी आनंद आहे. वा 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 वा. तुमच्या या प्रोजेक्टला आता पालवी फुटलेली आहे, पुढे जाऊन त्याचा वटवृक्ष व्हावा ह्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. प्रियांका ताई, पालवी ॲग्रिको आता भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. याचा पालवी ॲग्रिकोची मी
एम्प्लॉई असल्यामुळे खूप जास्त अभिमान वाटतोय. वा वा वा, क्या बात है. ललित सर, एकंदरीतच पालवी ॲग्रोको विषयी आणि या क्षेत्राविषयी तुम्ही काय सांगाल? जर आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला सुधारायचं तर आपल्याला पहिले गावांना समृद्ध करावं लागेल आणि जर गावांना समृद्ध करायचं आहे तर आपल्याला आधी शेतकऱ्यांना समृद्ध करायला लागेल. हा फ्युचरचा असा प्लॅन आहे की आपण एक 360 डिग्री प्लॅटफॉर्म तयार करू पालवी ॲग्रिकोच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आपण इनपुट तर आता देतोय पण पुढे चालून आपण शेतकऱ्यांना, जसं वैभव सर पण म्हणाले की आपण हमीभाव आत्ता आपण सांगतोय, बट पुढे चालून त्याचं कसं आपण मार्केटमध्ये शेतकऱ्याला चांगल्या ट्रेडर्स मार्फत योग्य तो भाव मिळेल, हा आपला लॉंग टर्म विजन आहे की शेतकरी समृद्ध झाला तर गावं समृद्ध होतील, मग महाराष्ट्र समृद्ध होईल आणि मग देश समृद्ध होईल. ॲब्सोल्युटली, क्या बात है. मला असं वाटतं तुमच्या या प्रोजेक्टमुळे तुम्ही शेतीला अपग्रेड करताय आणि तरुणांना शेतीकडे पुन्हा वळण्यासाठी प्रवृत्त करताय सबकॉन्शियसली. थँक्यू सो मच फॉर दॅट. पालवी ॲग्रिको हा आमचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म येत्या 5 ऑगस्टपासून भारतभर लाईव्ह लॉन्च होतोय. माझी सर्व महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तमाम शेतकऱ्यांना, बळीराजांना विनंती आहे की जास्तीत जास्त हे ॲप डाउनलोड करा, वेबसाईटला भेट द्या आणि शेती जेवढी स्मार्ट करता येईल तेवढी तुम्ही स्मार्ट करा. आम्ही कृषीवीर आणि कृषी सखी ही योजना आम्ही महाराष्ट्रभर राबवतोय. महाराष्ट्रातल्या तब्बल 4,000 मुलांना आणि मुलींना डिलेवरी पार्टनर्स म्हणून आपण पालवी ॲग्रिकोतर्फे अपॉइंट करतोय. त्याची सुरुवाती झालेली आहे. तर माझं महाराष्ट्रातल्या पदवीधर तरुणींना हेही आव्हान आहे की ज्यांना गाव सोडायचं नाही, ज्यांना शहरात येऊन धकाधिकीचं जीवन जगायचं नाही आहे, त्यांनी पालवी ॲग्रिकोसोबत जोडून कृषीवीर आणि कृषी सखी होऊन एक आपला हक्काचा आणि स्वतःला एक चांगलं अस्तित्व देणारा ते रोजगार निवडू शकतात, व्यवसाय निवडू शकतात. तर कृपया पालवी ॲग्रिकोच्या ॲपला आणि वेबसाईटला सर्वांनी भेट द्यावी. वा 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 वा, मला ही 2 नावं, ही टर्म पण फार आवडली आहे. तुमच्याशी कसं जोडलं जायचं हे देखील या निमित्तानं सगळ्यांना सांगा. www.palviagro.com ही आपली वेबसाईट आहे आणि प्ले स्टोअरवरती आपलं ॲप आहे पालवी ॲग्रिको. थँक्यू सो मच सर. आणि खूप बहुमोल अशी माहिती आज आम्हाला तुमच्याकडून मिळाली आणि आज तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीकरता संपूर्ण टीमच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, हास्याची ही तुफान मेल अशीच चालू राहणार आहे, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.